going to start a new subject. आज एक नवीन विषय मी सुरू करणार आहे. And I believe God is going to bless each one of us. माझा असा विश्वास आहे की देव आपल्या प्रत्येकाला त्यातून आशीर्वाद देईल. Amen. आमेन. Shall we look to God? प्रार्थना करूया. Most gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, this evening once again we are before you. आज या सायंकाळी परत एकदा आम्ही तुझ्या समोर आहोत. Your word is real medicine for us. तुझा शब्द आमच्यासाठी खरोखर औषध आहे. It's more tastier than honey, Lord. तुझा शब्द मधापेक्षाही गोड आहे. Father, बापा, speak to us. आमच्याशी बोल. Give us this heavenly manna. आम्हाला स्वर्गीय मानना दे. Because this drives us, Lord. It leads us, Lord. त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळतं. It blesses us. It आशीर्वाद delivers us. मिळतो. सुटका मिळते. Thank you, Father. धन्यवाद. Speak to us once again. परत एकदा आमच्याशी बोल. Here we are. आम्ही तुझ्या समोर आहोत. Our ground is prepared. आमची जमीन तयार आहे. Let your seed be sown in our hearts, आता तुझं बीज आमच्या हृदयात पेरलं जाऊ दे that we may live according to your word. की तुझ्या शब्दाप्रमाणे आम्ही जगावे. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. The word of God, your only foothold for life. देवाचं वचन किंवा देवाचा शब्द तुमच्या जीवनासाठी असलेला एकच पाया किंवा एकच जमीन. We'll open our Bibles to Psalm 37 verse 31. स्तोत्र 37 त्यातलं 31वं वचन आपण काढणार आहोत. The law of his God is in his heart, none of his steps shall slide. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याची पावले कधी घसरणार नाहीत. Praise God. The law of his God is in his heart, त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, and none of his steps shall slide. त्याची पावले घसरणार नाहीत. You know, first David inspirationally speaks to us about the great son, the Lord Jesus Christ. पहिलं दावीद प्रेरणादायक रीतीनं आपल्याशी प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्या प्रभूविषयी येशूविषयी बोलतो. He is speaking prophetically about the Lord Jesus Christ. भविष्यवाणीपर रीत्या तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला सांगतो. And what is he saying? दावीद काय म्हणतो? That the law of God was in the heart or is in the heart of the Lord Jesus Christ. देवाचे नियमशास्त्र प्रभू येशूच्या हृदयात होते. If you want to know तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल why was Jesus so successful in his 3 years ministry, येशू त्याच्या 3 वर्षाच्या सेवेत इतका यशस्वी का झाला? the major reason is that the law of God was in his heart. त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे देवाचे नियम येशूच्या हृदयामध्ये सारखे असायचे. David is speaking about the Lord Jesus Christ. दावीद प्रभू येशूविषयी बोलत आहे That the law of God was in his heart. की देवाचे नियम येशूच्या हृदयात होते. And if you have the law of God in your heart, आणि तुमच्या हृदयामध्ये जर देवाचे नियम असतील nothing will shake you. तर तुम्ही कुठल्याही गोष्टीनं हलणार नाही. Nothing will shake you. कुठलीही गोष्ट तुम्हाला हादरवणार नाही. You will be as strong as a rock. तर तुम्ही खडकासारखे भक्कम राहाल. If you read in Psalm 40 verses 7 and 8, स्तोत्र 40 7 व 8 जर आपण वाचलं it is speaking about our Lord Jesus Christ. तर तिथे आपल्या प्रभू येशूविषयीच लिहिलेलं आहे. Sacrifice and offering thou did not desire, mine ears hast thou opened, burnt offering and sin offering hast thou not required. Then said I, lo, I come, in the volume of the book it is written of me. I delight to do thy will, O my God. Yes, thy law is within my heart. Psalms 47 and 8, right? स्तोत्र 40 7 आणि 8. तेव्हा मी म्हणालो, पहा मी आलो आहे, पुस्तकाच्या गुंडाळीत माझ्याविषयी लिहिले आहे. हे माझ्या देवा, तुझा मनोदय साधण्यात मला संतोष आहे. होय, तुझे नियमशास्त्र माझ्या हृदयात आहे. Thy law is in my heart. तुझे नियमशास्त्र माझ्या हृदयात आहे. That's what is said about our Lord Jesus Christ. असं आपल्या प्रभू येशूविषयी इथे लिहिलेलं आहे. And that is the reason for Christ's fruitful ministry and his whole period of life on this earth. आणि हेच कारण आहे की ज्या कारणामुळे येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवरील संपूर्ण जीवन आणि त्याच्या सेवेतली 3 वर्ष इतकी यशस्वी झाली. Law of God was in his heart, कारण देवाचा नियम त्याच्या हृदयामध्ये होता. not in his mind. It doesn't speak about his mind. डोक्यामध्ये नाही, त्या डोक्याविषयी मनाविषयी लिहिलेलं नाही. He's not speaking about the soul, जीवाविषयी लिहिलेलं नाही, but his heart. पण त्याच्या हृदयात. You know, heart is the center of man. हृदय म्हणजे माणसाचा केंद्रबिंदू आहे. Heart is the center of man's किंवा being. हृदय म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचं केंद्रीय स्थान आहे. Heart is the center of man's life. हृदय म्हणजे माणसाच्या आयुष्याचं केंद्रीय स्थान आहे. That is the place everything takes place. हृदयामध्ये सगळं होतं.
And what you have in your heart is of utmost importance. आणि तुमच्या हृदयात काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. That Jesus loved God's law. की येशूला देवाचा नियम आवडला. He thought of it every time. येशूने देवाच्या नियमाचे दरवेळेला विचार केले. Let me tell you one thing. एक गोष्ट सांगतो, Those who tremble at God's word जे लोक परमेश्वराच्या शब्दावर थरथरतात and those that have soft and tender hearts, आणि ज्या लोकांचं अंतःकरण मऊ आहे, कवळं आहे, they will surely find choice comforts and special encouragements in the times of trial. त्यांना नेहमी आपल्या संकटांच्या आणि परीक्षेच्या दिवसेमध्ये अतिशय चांगलं असं निवडक असं सांत्वन आणि दिलासा त्यातून मिळेल. Are you understanding, people? समजतं मी काय म्हणतो? Those who have a tender heart. ज्या लोकांचं हृदय मऊ आहे, Tender heart means a soft heart which is receptive to God's word. मऊ हृदय आहे म्हणजे असं हृदय की जे देवाचं वचन स्वीकारायला तयार आहे. And such ones, आणि अशा हृदयाचे जे कोणी लोक असतात they will always have choice comforts and special encouragements and singular supports to cheer them up in the times of trial. त्या लोकांना संकट समयी नेहमी निवडक असं सांत्वन आणि प्रोत्साहन हे देवबापाकडून मिळत राहतं. And both outwardly and inwardly they will have peace. बाहेरून सुद्धा आणि आतूनही त्यांना शांती मिळते. Amen. हालेलुया. In the worst of times, अगदी वाईटातल्या वाईट काळातही a person who is in the worst of trials, एखादा माणूस जो अतिशय भयानक अशा संकटातनं जातोय, he need not be afraid त्यांनी घाबरायची गरज नाही. as long as his heart is soft. जोपर्यंत त्याचं हृदय मऊ असेल Are you understanding? त्यांनी घाबरायची गरज नाही. Because कारण a soft heart is मऊ- a receptive heart to God's word. मऊ हृदय देवाचं वचन स्वीकारायला एक तयार हृदय असतं. Amen. हालेलुया. A person who trembles at God's word. जो माणूस देवाच्या वचनाला ऐकून देवाचं वचन वाचून थरथर कापतो, Who is he that trembles at God's word? म्हणजे समजून घ्या, देवाचं वचन ऐकून वाचून कोण थरथरतो? He who loves God will tremble at God's word. ज्याचं देवावर प्रेम आहे तो देवाचं वचन ऐकून आणि वाचून थरथरतो, Because he wants to keep it. कारण त्याला ते वचन पाळायचं आहे. But he will not tremble at the world. पण जगासमोर तो थरथरणार नाही. Amen. आमेन. Those people who tremble at the world, जी लोक जगाला घाबरतात आणि थरथरतात, it shows त्यांच्यावरनं असं दिसतं their heart is not soft towards God. त्यांचं हृदय देवाप्रित्यर्थ मऊ नाही. But the day your heart is soft towards God, पण ज्या दिवशी तुमचं हृदय देवाप्रित्यर्थ मऊ होईल, you will not tremble before the world. त्या दिवशी तुम्ही जगाला घाबरणार नाही. In other words, दुसऱ्या शब्दात, he who trembles before the word of God will never tremble before the world. जो मनुष्य देवाच्या शब्दाचं भय बाळगतो आणि देवाच्या शब्दाला थरथरतो, तो मनुष्य जगाचं भय बाळगणार नाही आणि जगामध्ये थरथरणार नाही. Praise God. हालेलुया. You know, in the world there are bold sinners. जगामध्ये धीट आणि धैर्यवान पापी असतात They may wax stronger and stronger. आणि ते दिवसेंदिवस बळकट होतील. They will be waxing stronger and stronger. ते धैर्यवान पापी असतील आणि ते दिवसेंदिवस बळकट होतील. And the devil will give them all the strength that they require to disturb you, to destroy you. आणि सैतान त्यांना लागणारी सगळी शक्ती ताकद पुरवत जाईल तुम्हाला डिस्टर्ब करायला. But David पण दावीद was never worried about the strength of the world. दाविदाने कधीही जगातल्या शक्तीची, सामर्थ्याची, ताकदीची पर्वा केली नाही. He is not worried. दाविदाला त्याची कधीच काळजी झाली नाही. Because in the same psalm, कारण की त्या स्तोत्रात verse 35, he writes, 35व वचन, I have seen the wicked in great power. मी दुष्टांना मोठ्या सामर्थ्यात पाहिलंय. See, what does he say? काय म्हणतो तो? I have seen मी पाहिलंय. the wicked in great power. मराठीत लिहिलंय दुष्ट फोफावताना See मी that. पाहिले. म्हणजे काय? मी दुष्टांना बळकट होताना पाहिलंय. And I saw them spreading himself like a green bay tree. मी दुष्ट फोफावताना पाहिलेले आहेत. लिहिलंय हिरवेगार झाड आपले मूळ जमिनीत फोफावते त्यासारखा दुष्ट मी फोफावताना, पसरताना, वाढताना पाहिलाय. But yet, पण तरी David was not afraid. दावीद घाबरायचा नाही. Let them wax stronger and stronger. हो दे दुष्टांना अजून बळकट. We will wax weaker and weaker before God. आपण मात्र देवासमोर दिवसेंदिवस अशक्तच व्हायचं. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Because कारण the more soft your heart is, जेवढं तुमचं हृदय मऊ होईल the more readily it will accept the word of God. तेवढं तुमचं हृदय अगदी तयारीनं देवाचं वचन स्वीकारेल. And David says, दावीद म्हणतो, my delight
was in the law of God. माझा आनंद देवाच्या नियमात नियमशास्त्रात होता And in it I meditated day and night. आणि देवाच्या नियमांवर मी दिवस रात्र मनन करतो And God gave him elevation. आणि देवाने दाविदाला उन्नती दिली God defeated all his enemies. देवाने दाविदाच्या सर्व शत्रूंना पराजय केला God saw that none of his steps backslid. देवाने हे पाहिलं की दाविदाचं एकही पाऊल मागे घसरता कामा नये David had come out of the rat race. आणि दावीद उंदरांच्या शर्यतीतनं अशा रीतीनं बाहेर पडला Amen. Amen. We have all come out of the rat race. आपण सुद्धा आज सगळेजण उंदरांच्या शर्यतीतनं म्हणजे या जगामध्ये ज्या सगळ्या शर्यती चालतात वर यायला हे करायला ते करायला त्या सगळ्या शर्यतीतनं आपण बाहेर पडलेले लोक The world was not his delight anymore. आता जग दाविदाचा आनंद नव्हतं His delight was hid in God. आता दाविदाचा आनंद देवामध्ये लपलेला होता He knew one thing. दाविदाला एक गोष्ट कळली होती All who don't have the word of God, ज्या लोकांमध्ये देवाचं वचन आणि शब्द नाही they are all stupid sinners. ते सगळे मूर्ख बावळट पापी आहेत They are all insensible sinners. आणि ते सगळे बेशुद्ध झाल्यासारखे वेडे झाल्यासारखे पापी आहेत And they have all variety of arguments. आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या चर्चा आणि वादिवाद आहेत And they will have their own strengths. आणि त्या सगळ्यांकडे त्या सगळ्या पाप्यांकडे आपापली शक्ती आहे And they will all have their own reasons of security. त्या सगळ्या पाप्यांकडे आपले स्वतःचे तर्कवितर्क असतात संरक्षणाच्या बाबतीनं One will boast about his riches. त्यातला एक पापी आपल्या धनसंपत्तीविषयी फुशारकी मारतो The other will boast about his strength. त्यातला दुसरा पापी आपल्या स्वतःच्या शक्तीविषयी फुशारकी मारतो The third will boast about his influence. आणि त्यातला तिसरा पापी जो कोणी असेल तो स्वतःच्या वशिल्याविषयी इन्फ्लुएन्स विषयी काहीतरी गर्व बाळगेल Fourth will boast about his own wisdom. एखादा चौथा पापी आपल्या स्वतःच्या ज्ञानाविषयी गर्व बाळगेल Amen. असं सगळं असणार You know why they boast? आणि ते का असा सगळा गर्व बाळगतात Because माहितीये? they are the most insecure people on कारण ते earth. सगळ्यात जास्त या जगातले असुरक्षित लोक आहेत म्हणून असल्या सगळ्या गोष्टींमध्ये ते फुशारकी मारतात They hide behind all these things. या सगळ्या गोष्टींच्या मागे ते लपतात And let one thing go, आणि त्यातली एक गोष्ट जाऊ दे त्यांच्या जीवनातनं that fellow collapses. तो लगेचच ढासळतो माणूस All his wisdom goes. त्याचं सगळं ज्ञान जातं Amen. आमेन Suddenly you are shocked. अचानक आपल्याला मग धक्का बसतो This man, की हा माणूस full of wisdom, इतका ज्ञानानं होतं प्रोत but because of his problem, he is talking पण very काहीतरी foolishly. त्याला प्रॉब्लेम आले काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण झाल्या आणि आज किती मूर्खासारखा बोलतोय बघा See, David saw they are rising up, दाविदाने पाहिलं की हे लोक हे दुष्ट फोफावतायत म्हणजे वाढतायत but he also saw they are down coming. पण दाविदाने हेही पाहिलं की त्या दुष्टांचं पतनही होतंय Because in verse 36 he says, कारण 36व्या वचनात दावीद म्हणतो yet he passed away. तरीही तो गेला See? Yet he passed away. तरीही तो गेला And lo, he was not. तरीही तो गेला तो सापडेना Yes, I sought for him, but he could not be found. तरी तो पापी गेला मला तो पापी सापडेच ना Where is he gone? म्हणजे ते दुष्ट लोक कुठे गेले Gone in the ways of the earth. गेले या जगिक मार्गांमध्ये गेले Buried out of sight, out of mind. दृष्टीच्या मागे गाडले गेले मनामागे गाडले गेले म्हणजे कुणाच्याही दृष्टीत नाही नजरेत नाही मनात नाही दुष्ट लोक जसे पटकन वर आले तसे पटकन खाली पडले Praise God. Hallelujah. But David said, I meditate on the word of पण God. दावीद म्हणतो मी मात्र देवाच्या शब्दांवर मनन करतो You know, David, तुम्हाला माहितीये दावीद right from the mother's womb, he was cast upon his God. अगदी आईच्या उदरापासून दाविदाला देवावर टाकण्यात आलेलं He होतं trusted in God. दाविदाने देवावर विश्वास ठेवला He होता thought upon God. दाविदानं देवाचेच विचार केले He होते sang songs of God. दाविदाने देवाची स्तोत्र नेहमी गायली He said, the Lord is my shepherd. दाविदच म्हटला दाविदानेच लिहिलं प्रभू माझा मेंढपाळ I आहे shall not मला want. कधीही काही कमी पडणार नाही And want he never did in all his life. आणि कधीही त्याला काहीच कमी आयुष्यभर पडलं नाही Yes, there were ups and downs in his life. अर्थातच दाविदाच्या जीवनात सुद्धा चढ उतार आले But his God knew his uprising and his down sitting पण also. दाविदाच्या देवाला दाविदाचं चढणं बसणं उठणं सगळं माहित होतं That's why he says आणि म्हणून दावीद म्हणतो in verse 25, 25व्या वचनामध्ये I have been young मी तरुण होतो and I am old, आता मी वयस्कर झालो yet I have not seen the righteous forsaken, तरी नीतिमानांना सोडण्यात आलेलं मी कधी पाहिलं नाही nor his seed begging bread. किंवा नीतिमानांच्या संतानाला भीक मागताना मी कधी पाहिलं नाही That means याचा अर्थ he is saying, तो म्हणतो I myself have passed through a long life. मी स्वतः मोठं आयुष्य जगलोय मी तरुण होतो आता वयस्कर झालोय Praise God. म्हणजे माझं स्वतःच एक मोठं आयुष्य आता गेलेलं आहे See, he is not a young boy who is telling some older people about his experience. म्हणजे दावीद काय त्यावेळेला भर जमानीतला कोणतरी लहान नुकताच वयात येणारा तरुण नव्हता की जो वयस्करांना आणि म्हाताऱ्यांना शिकवत होता का सांगत होता No, 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 no. नाही, 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 नाही. He had seen life. त्या वेळेपर्यंत दाविदाने आयुष्य पाहिलेलं होतं जवानीतनं म्हातारा झाला Now होता he was an old man. आता दावीद वयस्कर आणि म्हातारा झाला He had seen many
many wicked people right before his eyes. त्याने अनेक आणि कितीतरी दुष्ट लोकांना आपल्या नजरेसमोर पाहिलं. He saw that without the living God, their life had collapsed. त्यांनी पाहिलं की जिवंत देवाशिवाय या दुष्टांचं जीवन ढासळलंय, पडलंय, कोसळलंय. He says, I have passed through this long life. आणि दावीद म्हणतो की मी हे आयुष्य जगलेलं आहे, माझं मोठं आयुष्य मी जगलो. I have passed the teen life. मी माझ्या तारुण्यामध्ये आलो, मी नुकताच वयात येत होतो, I passed my middle-aged life. मग नुकताच वयात आलो, तरुण झालो, जवानी आली, मग मध्यम वयाचा झालो. Now I am an old man. आता मध्यम वयाचा झाल्यानंतर आता मी म्हातारा झालो, वयस्कर झालो. I observed around me. आता मी माझ्या अवतीभोवती पाहिलं, I looked around the world. मी अभ्यास केला, I saw the anxiety written on their faces. मी जगातल्या लोकांच्या तोंडावर आणि कपाळावरती चिंता असं लिहिलेलं I पाहिलं. saw their मी heart. पाहिलं जगातल्या लोकांच्या हृदयामध्ये देवाचा नियमच नाहीये. That's why the world is restless. आणि म्हणून जगातले लोक इतके बेचैन आणि इतके अस्थिर आहे. And while they were crying, I was meditating on आणि God. जगातले लोक मात्र रडत असताना दावीद म्हणतो की मी देवाच्या शब्दांवरती मनन करत राहिलो. While they were cringing and cribbing, I was singing songs to God. जगातले लोक तक्रार करत असताना, कुरकुर करत असताना दावीद म्हणतो मी मात्र देवाची स्तोत्र गात राहिलो. I was playing the harp to आणि मी God. वीणा वाजवत राहिलो देवाला. Praise God. देवाला धन्यवाद. Wherever David went, he took his harp. जिथे कुठे दावीद गेला तिथे दावीद त्याची वीणा घेऊनच गेला. Amen. आमेन. Wherever he went, जिथे कुठे दावीद गेला he took his harp. वीणा घेऊन गेला. That's why that Gennesaret, that place where the Sea of Galilee is, आणि म्हणून गालिलचा समुद्र जिथे आहे, जी जागा आहे गनेसरेत, it is called in Hebrew and Greek a harp. हिब्रू आणि ग्रीक भाषेमध्ये त्या जागेला वीणा किंवा हार्प म्हणतात. It looks like a harp. ती वीणेच्या आकाराची जागा आहे. And David is to play the harp all आणि the दावीद time. वीणा वाजवायचा, नेहमी नेहमी वीणा वाजवायचा. And he had calmness of a child. आणि एखाद्या लहान बाळासारखं त्याचं हृदय नेहमी शांत असायचं. And now in his old age, while he is writing Psalm 37, आणि दावीद आता म्हातारा झाला आणि स्तोत्र 37 लिहितोय. he is contemplating the condition of the world. त्यावेळेला म्हातारा झाल्यानंतर स्तोत्र 37 लिहिताना जगातल्या लोकांच्या अवस्थेवर दावीद मनन करतो With all its advantages. की काय काय त्यामधनं फायदे आहेत. See, they had all the advantages backing them, yet they were failures. जगातल्या लोकांच्या मागे सगळे फायदे होते पण तरी ते अपयशी ठरले. See, they eat, but they are not satisfied. जगातले लोक खातात पण तृप्त होत नाहीत. They clothe themselves, but they are not warm. जगातले लोक घालतात पण त्यांच्या अंगाला ऊब लागत They नाही. earn enough money, but they put it in the pockets that have holes. जगातले लोक पैसा कमवतात पण भोक असलेल्या खिशात टाकतात. He saw all of them a worried lot. हे सगळं त्यांनी पाहिलं. दाविदांनी पाहिलं की जगातले सगळे लोक म्हणजे चिंताक्रांत लोक आहेत. All worried families, worried for their future, worried about their हे life. सगळे जगातले लोक टेन्शन खाली असलेले लोक आहेत. त्यांना स्वतःच्या परिवाराची काळजी आहे, नोकरीची काळजी आहे, धंद्याची काळजी आहे. And here David, आणि इथं दावीद not worried at all. अजिबात काळजी नाही. He says, I am not worried दावीद म्हणतो मला काळजी नाही, because God is the strength of my life and my portion कारण forever. देव माझ्या जीवनाची ताकद आणि माझा कायमचा वाटा आहे. Praise God. हालेलुया. Amen. That is the difference between the world and us. हा फरक पडतो. जगातले लोक आणि आपण बिलीवर, प्रभूवर विश्वास ठेवणारे लोक, हा खूप मोठा मेजर फरक He पडतो. says, I saw the life of the ungodly. दावीद म्हणतो भक्तिमान लोकांचं, दुष्टांचं जीवन मी पाहिलंय. And I also saw the life of the righteous. आणि नीतिमान लोक जे आहेत, येशूच्या रक्तात धुतलेले बिलीवर लोक जे आहेत, त्यांचंही जीवन मी And पाहिलंय. this I marked, आणि दावीद म्हणतो की हे मला कळलंय, that God has never forsaken the हे righteous. मला उठून दिसलंय की देवाने कधी नीतिमानांना सोडलेलं नाही. That his bread is given and his water is sure. की नीतिमानाला त्याची भाकर मिळतेच आणि त्याचं पाणी ठरलेलं आहे, भले देशात दुष्काळ पडो. Praise God. हालेलुया. See, the word lawyer is a general term for the truth of God. इथं नियम हा एक जनरल शब्द दिलेला आहे देवाच्या सत्याविषयी. The law of God is in his heart. देवाचा नियमशास्त्र, देवाचं नियमशास्त्र माझ्या हृदयात आहे. See, law, for all that God has given us and revealed to us in the word of God. This is the law and the prophets and the Psalms. देवाचं नियमशास्त्र, देवाचे नियम म्हणजे काय? देवाचे नियम म्हणजे देवाचा शब्द, बायबल. बायबल मध्ये लिहिलेलं सगळं काही, बायबल मधली वचनं, संदेश त्यांनी लिहिलेलं, पॉलनी लिहिलेलं, Yes. या सगळ्यांनी बायबल मध्ये जे लिहिलेलं आहे
तेच ते त्यालाच म्हणतात देवाचे नियम, देवाचं नियमशास्त्र. All the law, सगळे नियम. as long as the truth is in your heart, तसं जोपर्यंत हे नियम, हे सत्य, हे शब्द, हे वचन तुमच्या हृदयात आहे, as long as this word is the object of your love, जोपर्यंत या शब्दावरती तुम्ही प्रीती करता, as long as it suffers you to guide you and you are guided by the word, आणि जोपर्यंत हा शब्द देवाचं वचन तुम्हाला मार्गदर्शन करतं आणि चालवतं, and as long as the word controls you, आणि जोपर्यंत देवाचा शब्द तुमच्या जीवनाचा ताबा ठेवतं, so long will our words and conduct be right before God and the people. तोपर्यंत आपले सुद्धा सगळे शब्द आणि लोकांच्या समोर आपली वर्तणूक चांगलीच राहील, And none of our going shall falter. आणि आपलं कुठलंही कुठेही जाणं पडणार नाही. None of your steps shall slide. तुमचं एकही पाऊल घसरणार नाही. Amen. Your Amen. steps shall be firm, your steps shall be steady. तुमची पावलं अगदी भक्कम असतील, घसरणार नाहीत, You will not fall into sin. आणि तुम्ही पापात पडणार नाही. And your life will be prosperous. Your life will be happy. तुमचं जीवन समृद्ध होईल, तुमचं जीवन आनंदी होईल. Amen. Keeping these things in our mind, या गोष्टी सगळ्या आपल्या डोक्यात ठेवून let us learn a few vital lessons from थोडे- this above passage. थोडेसे महत्वाचे धडे या दाखल्यातनं, या उतार्यातनं शिकायचे. First point. एक पहिला मुद्दा, The most beneficial thing. सगळ्यात फायदेकारक गोष्ट, The most beneficial thing. सगळ्यात फायदेकारक गोष्ट, What is the most beneficial thing? सगळ्यात फायदेकारक गोष्ट काय? The law of God is in his heart. देवाचे नियम त्याच्या हृदयात. लिहा, सगळ्यात फायदेकारक गोष्ट म्हणजे देवाचं वचन, देवाचे नियम माझ्या Praise हृदयात. God. The हालेलुया. first is the law of God. देवाचे नियम माझ्या हृदयात असायलाच पाहिजे. The law is the word of God. आणि देवाचे नियम म्हणजे देवाचं वचन. If there is anything that will put you over in life, it is the word of God. आयुष्यामध्ये जर तुम्हाला वर एखादी गोष्ट आणू शकत असेल आणि कल्याण जर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीनं होऊ शकत असेल, तर ते फक्त देवाच्या शब्दांनी आणि वचनांनी होईल. हालेलुया. There are no two thoughts about it. बाकी त्याविषयी दुमत नाही, दोन विचार नाही. It is the truth. हे एकच सत्य आहे. This word is alive. हे दी सत्य आहे. हा शब्द जिवंत आहे. Your word, the word of God is alive. देवाचं वचन, देवाचा शब्द जिवंत The आहे. word of God is spirit and truth. देवाचं वचन आत्मा आणि सत्य आहे. The word of God is the Lord Jesus Christ. देवाचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. And the word moves and lives and has his being in आणि the midst of वचन us. आणि हा शब्द फिरतो, चालतो, त्याचं अस्तित्व आपल्यात आहे, Praise तो God. आपल्यात राहतो. This word is not dead. हा शब्द मेलेला नाही, This word is हा alive. शब्द जिवंत आहे. That's why this word works. म्हणून हा शब्द कार्य करतो. कधी वापरून तर बघा. It builds confidence in you. हा शब्द आपल्यातला विश्वास वाढवतो. You may pray and pray. तुम्ही किती प्रार्थना केली But if you केली, don't read the word of God, you will never have faith. पण जर तुम्ही वचन वाचलं नाही आणि लिहिलेलं वचन प्रार्थनेमध्ये क्लेम केलं नाही, तर त्या प्रार्थनेचा काही फायदा नाही. Do you know that? माहितीये, Only prayer is not sufficient. फक्त प्रार्थना पुरेशी नाही. Because कारण prayer प्रार्थना is a spiritual level. प्रार्थना एक आध्यात्मिक स्तर आहे. Prayer is a spiritual realm. प्रार्थना एक आध्यात्मिक जग आहे, And that's why you need faith. आणि म्हणून प्रार्थना करताना विश्वास And if लागतो. you want your prayer to be effective, then faith will come by reading the word of God. आणि तुम्हाला जर तुमची प्रार्थना प्रभावशाली करायची असेल, तर मग विश्वास देवाचं वचन वाचून, बोलून, ऐकून येतो. Many people only pray. बरेच लोक नुसतीच प्रार्थना And करतात, I have seen people praying. आणि मी लोकांना प्रार्थना करताना And पाहिलं, I have seen them praying for hours. आणि मी लोकांना तासोन तास But प्रार्थना there is not करताना an पाहिलं. ounce of change in their पण life. तासोन तास प्रार्थना करून सुद्धा बाबाच्या जीवनात कणभर बदल नाही. I know one pastor. मला एक पास्टर माहिती He आहे. prays and prays. ते पास्टर प्रार्थना करतात आणि करतात, But whenever he talks to पण me, जेव्हा केव्हा माझ्याशी बोलतात, I can challenge anybody that fellow has not really prayed by faith. उघडं आव्हान देतो मी सगळ्यांना की त्यांनी विश्वासाने प्रार्थना केलेलीच नसते. Amen. आमेन. See, prayer is one thing, but faith prayers are different. प्रार्थना करणं एक वेगळी बाब आहे, विश्वासानं प्रार्थना करणं एक दुसरंच जग It आहे. changes you. त्यामुळे तुम्ही बदलता, But for that, the word should be in us. पण त्यासाठी वचन आपल्यात असायला हवं ना. See, your prayer can alone not be your foundation. The word of God is the foundation. फक्त प्रार्थना तुमचा आणि माझा पाया नाही, देवाचं वचन तुमचा आणि माझा पाया आहे. Because the world also prays. कारण जगही प्रार्थना करतं. प्रेयर दुनिया भी करती है, The world prays. दुनिया भी प्रेयर करती है. Word is your foundation. वचन आपला पाया आहे. आपण प्रार्थनेमध्ये वचन मागतो. Amen. तुझ्या वचनात लिहिलंय, दे Yes. बाबा तसं तसं तू मला दे. तू म्हटला की तू माझा मेंढपाळ आहे, मला कमी पडणार नाही. प्रभू मला कमी नको पडू देऊ, मला Yes. दिवसभर चालव. See, unless I promise you something, जोपर्यंत मी तुम्हाला काहीतरी वचन देत नाही, you will have no boldness to ask me. तुम्हाला मला मागायचं धैर्य मिळणारच नाही. है की After नाही? understanding. कळतं का मी काय म्हणतो? Unless I promise you something, समजा मी तुम्हाला वचनच नाही दिलं की मी तुम्हाला असं असं हे ते देणार on आहे. what basis will you ask me? तुम्ही काय पायावरती उभं राहून किंवा काय जमिनीवर उभं राहून का काय कुठल्या धैर्यानं तुम्ही येऊन मला मागाल? I will say, मी म्हणीन, suppose you come to me, समजा तुम्ही माझ्याकडे आला, Pastor, पास्टर
मला 50,000 द्या. 50,000 द्या. On what basis are you asking me? कुठल्या पायावर उभं राहून तुम्ही मला मागताय? Did I ever promise you that I am going to give you 50,000 rupees? मी तुम्हाला कधी वचन दिलं होतं का की मी तुला 50,000 देणार आहे? No. नाही. Then on what basis are you asking me? मग तू कुठल्या धैर्यानं माझ्याकडे मागायला? Are you my relative? तू काय माझ्या नात्यात आहे? Are you my brother? तू काय माझ्या गोत्यात आहे? Why will I give you? का माझा भाऊ आहे, मी तुला का देऊ? See, I'm talking about practical ए, things. Okay. व्यावहारिक उदाहरण. Why will I give you? मी का देईन तुला? मी See, जर तुला वचनच दिलं नाहीये की मी तुला देणार आहे तर मी तुला देईनच कशाला? but God has given us promises in the word. पण देवाने आपल्याला शब्दामध्ये वचन दिलंय And that promises are given to his children. आणि ती वचन देवाने देवाच्या मुलांना म्हणजे The आपल्याला covenant children. कराराची मुलं Children bought by the precious blood of Jesus. येशूच्या मौल्यवान रक्ताने खंडून विकत घेतलेली मुलं And all the promises are yes and amen in Christ Jesus. आणि सगळी ही वचनं येशू ख्रिस्तामध्ये हो आणि आमेन आहेत. And if you believe in Jesus, आणि तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला then you can ask, तर मग तुम्ही मागू शकता. Lord, you promised me in your तुम्ही word. म्हणू शकता प्रार्थनेमध्ये, प्रभू तुझ्या वचनात तू मला सांगितलंय, Ask and you shall receive. तुम्हाला वचन दिलंय, माग म्हणजे तुला मिळेल. That's why I'm asking you. म्हणून मी See, तुला ध्येयाने मागायला on the आलो. basis of the promises of God, you're asking God. देवाच्या वचनांवर आधारभूत तुम्ही देवाला मागताय की तू वचन दिलंय त्यानुरूप मला दे. So prayer without the foundation of the word is valueless. म्हणून देवाच्या शब्दाशिवाय केलेली प्रार्थना शून्यात निघते. Does that mean God doesn't answer the world's prayer? त्याला किंमत नाही. मग याचा अर्थ असा लागतो का की जगातल्या लोकांच्या प्रार्थनेला देवबाप उत्तर देत नाही? In His mercy, He answers them. देवबाप त्याच्या दयेमध्ये, त्याच्या करुणेमध्ये सगळ्यांना उत्तर देतो. Not because of their goodness or because of their asking or the strength of their asking, but because of the goodness of God. जगातली लोक खूप चांगली आहेत किंवा फार धैर्यवान आहेत, फार शक्तिमान आहेत म्हणून त्यांना देव देतो अशातला काही भाग नाही. पण माझा देव चांगला आहे, माझा देव दयावान आहे म्हणून तो त्यांनाही देतो. Praise God. हालेलुया. If you read the word, तुम्ही जर वचन वाचलं ना, you shall be full of joy, तुम्ही अशा आनंदाने भराल ना, full of peace, अगदी शांतीनं जगाल, full of happiness, खुशीनं जगाल, full of confidence. अगदी विश्वासानं जगाल. You know what was the difference between Daniel and the king of Babylon? दानिएल आणि बाबेलचा राजा यांच्यात काय फरक होता माहितीये? That night when both were going back to bed, त्या रात्री जेव्हा दोघं झोपायला गेले, the king could not sleep on his soft bed, राजाला त्याच्या मऊ गादीवर झोप येईना, while Daniel could sleep in the lion's den. दानिएलाला सिंहाच्या गुहेत झोप आली. See, the only difference was Daniel knew his God while the king did not know God. फरक काय पडला? फरक एकच पडला, दानिएलला त्याचा देव माहिती होता पण राजाला देव माहित नव्हता. म्हणून त्याला मऊ गादीवर झोप येईना, याला सिंहांसमोर गुहेत पण झोप आली. The king was restless the whole night. राजा एकदम बेचैन, वर खाली वर खाली वर खाली, जीव गुदमरतोय. Why? They don't know God. त्यांना देव माहित नाही. That's why Daniel said म्हणून दानिएल म्हटला in Daniel 11 verse 32, दानिएल 11:32 मध्ये, the people that do know their God shall be strong and do exploits. ज्या लोकांना त्यांचा देव माहिती आहे, विल रीड, आणि जे कराराविरुद्ध दुष्टपण करतात त्यांना तो आर्जवांनी भ्रष्ट करील. परंतु जे लोक आपला देव जाणतात Yes. ते बलवान होतील व कार्य करतील. जे लोक आपला देव जाणतात ते बलवान होतील आणि कार्य करतील. कार्य करतील. हालेलुया. Amen. आमेन. It is the word of God देवाचं वचन that shall bring you closer to your God. तुम्हाला तुमच्या देवाच्या, आपल्या जिवंत देवाच्या जवळ आणेल. There is no other way to come बाकी closer to God. देवाच्या जवळ यायची दुसरी रीत, दुसरी पद्धत आणि दुसरा मार्ग नाही. You can win God's heart by heeding to God's word. तुम्ही देवाचं हृदय, देवाचं वचन ऐकून पाळून जिंकू शकता. You can know God's will by reading God's word because God's word is God's will for us. देवाचं वचन वाचून देवाची इच्छा आपल्याला समजू शकते, कारण की देवाचा शब्दच आपल्यासाठी त्याची इच्छा आहे. If you heed to His word तुम्ही जर त्याचं वचन पाळलं, and apply His word, जीवनात वापरलं, you shall be blessed, तुम्ही आशीर्वादित व्हाल, you shall be healed, आरोग्यवान you व्हाल, shall be delivered, सुटकाही you मिळेल. shall become the apple of God's eye, देवाच्या डोळ्यातली तुम्ही भावली बना you shall become precious to God. आणि तुम्ही देवासाठी मोलवान बना. See, now we know that God loves the world, आपल्याला माहिती आहे की देव जगावर प्रीती करतो, that God has a general blessing for the whole world, की देवाकडे अख्ख्या जगासाठी सर्वसाधारण जनरल आशीर्वाद आहेत that He gives to all mankind. आणि देव मानव जातीला ते आशीर्वाद देतो. Why? का? Because God is no respecter of कारण persons. देवा काही भेदभाव करत नाही. Amen. Amen. But
there are three areas of truth in this passage. पण या दाखल्यामध्ये सत्याचे 3 भाग आहेत. One is एक, that God in his benevolence, देवबाप त्याच्या दैवी रूपात try to understand what I'm saying. किंवा देवबाप त्याच्या आशीर्वादितपणात He sends forth rain on the just and the unjust. भक्तिमान अभक्तिमान, धार्मिक अधार्मिक सगळ्यांवर पाऊस पाठवतो. Everybody gets rain. आता सध्याला पाऊस पडतोय, बिलीवर लोकांनाही मिळतोय, अनबिलीवरलाही मिळतोय. That is the general and standard measure of blessings that God pours upon the whole world. ते एक सर्वसाधारण आशीर्वाद असतात, ते एक स्टँडर्ड आशीर्वाद असतात की जे देव अख्ख्या जगातल्या संपूर्ण मानव जातीला देतो. फॉर एक्झाम्पल पाऊस. Amen. But there is another measure. पण दुसरं एक माप आहे. He gives to those people who are born again, ज्या लोकांचा नवीन जन्म झालाय त्या लोकांना ते माप तो देतो. who have accepted the Lord Jesus Christ as their Savior. म्हणजे ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलंय. See, a person gets into the covenant of God when he accepts Jesus. जो माणूस प्रभू येशूला स्वीकारतो तो देवाच्या करारात येतो. And that's all he does. I mean, he is just a born again person and he is ready to go shoot off to heaven. तो नवीन जन्म झालेला माणूस असतो आणि मग तो स्वर्गात जायला होता होता तयार असतो. So God bestows upon them a certain measure which is above the measure of the standard measure. अशा लोकांवरती देवबाप असे काही आशीर्वाद होतो की जे स्टँडर्ड आणि जनरल आशीर्वाद जे देवाने अख्ख्या जगावर ओतलेले आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त असतात. कुणावर? ज्यांचा नवीन जन्म झालाय आणि जे येशूकडे आलेले आहेत त्यांच्यावर. I mean, who don't do much for God or म्हणजे they are not very much. फक्त बॉर्न अगेन आहेत, नुसता नवीन जन्म झालाय, प्रभूकडे आलेले आहेत पण प्रभूसाठी फारसं काही करत नाहीत. But there is a third measure, पण एक तिसरं माप आहे. another realm of blessings. अजून एक स्तर आहे आशीर्वादांचा. Those who find special favor in the eyes of God की ज्या लोकांना देवाच्या नजरेमध्ये एक खास कृपा मिळते because of their faithfulness and obedience to His word. कारण की ती लोक देवाच्या शब्दाला फारच इमानी, फारच विश्वासू असतात. See, there are people like David whose heart is completely sold out to God. उदाहरणार्थ दाविदासारखी लोक जी देवासाठी, देवाच्या वचनासाठी विकलेली की प्रभू तू सांग मी करतो, तू बोलशील तसं मी करीन. See, does that mean that God has got reservation concerning His love? याचा अर्थ असा का की देव त्याच्या प्रीतीमध्ये फरक पाडतो, भेदभाव करतो? असं नाही. God potentially wants to love everyone. देवाच्या क्षमतेमध्ये, कुवतीमध्ये देवाला संपूर्ण मानवजातीवर प्रेम करायचं आहे. To the whole extent He wants to love them. अगदी संपूर्ण मानव जातीवर संपूर्णतेनं देवाला खरं म्हणायला गेलं तर प्रेम करायचं But आहे. all of us don't want to reach that level of God's love. पण आपल्यातल्या सगळ्यांनाच देवाच्या त्या प्रेमाच्या स्तरापर्यंत यायची इच्छा नसते. Amen. And that's why we don't receive it. आणि म्हणून आपल्याला तेवढ्या मापातले ते आशीर्वाद मिळत नाही. God said ते म्हटलं in 1 Samuel 2:30, 1 शमूएल 2:30, them that honor me will I honor. जे माझा मान करतील त्यांचा मीही मान करीन. See, higher level. म्हणजे काय झालं? एक थोडी उच्च बाब झाली, See. एक उच्च पातळी की जे मला मान देतील त्यांना मी मान देईन. See, God will honor people who obey and are faithful to Him. म्हणजे जे लोक देवाच्या आज्ञा पाळतील, त्याच्याशी विश्वासू राहतील, देव त्यांना थोडं जास्त देईल. That's why म्हणून you see that you dwell in the word of God. तुम्ही more and नेहमी more. देवाच्या वचनामध्ये राहायचा कमीत कमी प्रयत्न तरी करा. See, David had his many follies in his life. दाविदाच्या जीवनात सुद्धा अनेक चुका त्यानं केल्या. Yet, you तरी- cannot take away that respect that David earned because he loved God's word. तरीही दाविदानं देवाच्या शब्दांवर प्रीती केली आणि म्हणून जो आदर दाविदाच्या जीवनामध्ये आलेला होता तो आदर आपण दाविदापासनं काढू नाही शकत. Amen. इतका तो आदर युक्त, सन्मान He'll युक्त. see that way. Nobody can blame God for his, declining love or whatever, ascending love. तसं देवाला तर तसं. कोणीच दोष देऊ शकत नाही त्याच्या चढणाऱ्या का उतरणाऱ्या प्रेमाविषयी. Because nobody is worthy or deserves anything from God. पण तसं जर म्हणायला गेलं तर मानव जातीमध्ये एकही मानव तेवढ्या लायकीचा नाहीच आहे. Amen. तेवढ्या Who is worthy? योग्यतेचा नाहीच आहे कोणी. So we don't deserve it. आपण तर कुठल्याच लायकीचे नव्हतो, But, नाहीच आहे. but if you love God, पण जर आपण देवावर प्रीती केली that covers up lot of things. तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर होतात. Amen. That झाकल्या covers जातात. a lot of things. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी समाविष्ट होतात. And David loved God आणि दाविदानं देवावर प्रीती केली with all of his heart. अगदी हृदयापासून. It took some time for his steps to follow his heart. त्याचं हृदय ज्या पद्धतीनं देवावर प्रीती करत होतं त्या हृदयातनं त्याच्या कृतींमध्ये ते यायला थोडा वेळ लागला. But
भले वेळ God लागला, sees the heart. पण तरी देव हृदय बघतो. God sees the heart. देव हृदय बघतो. He does not see our face. देव आपला चेहरा पाहत नाही, God sees our heart. देव आपलं हृदय पाहतो. So you need to see that you love this word. तर तुम्ही या बायबलवर प्रेम करायला शिका. You need to read the word every हे day. वचन तुम्ही रोज वाचायला सुरुवात Because करा. this word is a light to कारण हे your path. वचन, हा शब्द तुमच्यासाठी प्रकाश आहे. It's a light for you. प्रकाश, जीवन सगळं आहे. It will open up your eyes. आणि तुमचे डोळेच उघडतील, लख्ख असे डोक्यात प्रकाशच पडेल की अरे देवाच्या वचनात असं असं लिहिलंय. See, मला माहित sometimes some नव्हतं. people telling you, you will not like to learn from them. कधी कधी काही लोक तुम्हाला काही सांगतील, पण त्यांच्याकडनं तुम्हाला ते शिकायला आवडणार नाही, मे बी. Because sometimes because of our ego. कारण की कधी कधी आपला अहमपणा, मीपणा आडवा येतो. But पण when you read the word, जेव्हा आपण वचन वाचतो, you will readily accept it. वचन तर डायरेक्टली सांगतो प्रत्येकाला, आणि मग तुम्ही आनंदाने स्वीकाराल. And that's why this word can change you faster than any man can do for you. आणि म्हणून कुठलाही माणूस डोकं फोडून किती तुम्हाला काही सांगो, त्याच्याहून जास्त आणि पटकन देवाच्या शब्दातनं तुम्हाला जे सांगितलं जाईल त्यात तुम्ही बदलाल. Praise God. Amen. And then you cannot blame the person who is on the receiving end, because the person who is on the giving end, sometimes, with the word, he has his own ego and his own words also. आणि आपण नेहमी घेणाऱ्या बाजूला जो माणूस आहे त्याला दोष देऊ शकत नाही, कारण जो देणारा माणूस असतो त्या देणाऱ्याकडनं देताना बाकीच्या सगळ्या गोष्टींची पण थोडीशी भेसळ त्यात झालेली असल्यामुळे घेणाऱ्याला थोडंसं ते अवघड जातं. Your words and the way you say it and your body language and म्हणजे all that plays. कधी आपण कुणाला समजा काही सांगत आहोत, दोन बोधाचे शब्द ते सांगताना आपलं सगळंच त्यात मिसळतं ना. आपली अंगभाषा मिसळते, आपली बोलायची जी स्टाईल आहे ती मिसळते, मग आपल्याकडनं दोन चार शब्दही त्यात मिसळतात. Sometimes we take that advantage. जाता है. At that same time, we say it what we have in तर our आपण heart म्हणतो against अभी them. मेरे को चांस मिला, मैं छोड़ने वाला नहीं है. हालेलुया. And so that person is not readily accepting it then. आणि मग तो जो घेणाऱ्या बाजूला असतो तो असा आनंदाने पटकन ते स्वीकारत नाही, कारण त्याला कुठेतरी वास येतो, हे सगळं अख्खच्या अख्खं देवापासून नाही, यात थोडा हा स्वतः पण मिसळलाय. ये पूरा प्रभु के पास से नहीं है, इसमें थोड़ा सा ये भी आया है. So it's better you read the word and God will deal with you better. मग बेस्ट मार्ग कुठला? वचन वाचा, देवच तुम्हाला डायरेक्टली सांगेल आणि तुम्ही आनंदाने ऐकाल. See, this word has the power to change your mind, you change your walk, you change your style and change your thinking. या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना की तुमचं चालणं, बोलणं, वागणं, स्टाईल सगळं बदलेल. Why Christians are called the most sober people and peaceful people on का earth? ख्रिस्ती लोकांना किंवा ख्रिस्ती समाजाला शांतता प्रिय समाज असं म्हणतात? All over the world they say. अख्ख्या जगामध्ये ख्रिश्चन लोक फेमस आहेत शांतीसाठी. Why? का? Because कारण- we are imitating the one, the Lord Jesus Christ, who lived this kind of life. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने अशा पद्धतीचं शांतिमय जीवन जगलं, त्या येशूचं अनुकरण आपण करत आहोत म्हणून. And His Spirit is in us. आणि त्या येशूचा आत्मा आपल्यात आहे. Christ, the hope of glory, is in us. ख्रिस्त गौरवाची आशा आपल्यात आहे. That's why we don't pick up swords to fight. म्हणून आपण भांडायला तलवार विलवार घेत नाही. We allow our God to fight for आपण us. आपल्या देवाला परवानगी देतो की देव बाप्पा युद्ध तुझं आहे, तू लढाई करशील. And when God fights, आणि जेव्हा देव आपल्या वतीनं लढतो there is no loss of an eye or an arm or a leg. त्याला आपण कुठे अपंग वगैरे होत नाही, किंवा आपला डोळा फुटत नाही, किंवा आपला हात तुटत नाही. When we fight, आपण जर भांडायला गेलो we lose our limbs. तर मग कुठेतरी काहीतरी लंगडं वगैरे होऊनच येतो. Sometimes, if not the body, at least the soul is wounded. आणि कधी कधी अंगाला जरी काही लंगडेपण किंवा जखम झाली नाही तरी जीवाला इतक्या जखमा झालेल्या And असतात. if the soul is not wounded, at least the pride is wounded. आणि जीवाला जखम झाली नाही तर माझ्या गर्वाला त्यांनी घायाळ केलं आज, So- असं काहीतरी होऊन माणूस येतो. See, the word will teach you how to become successful, how to become prosperous also. वचन तुम्हाला सांगेल, शब्द तुम्हाला सांगेल जीवनात यशस्वी कसं व्हायचं, जीवनाला भरभराट कशी आणायची. When I just came to the Lord, जेव्हा मी नुकताच प्रभूकडे आलो होतो, I used to read the Bible every day. मी रोज बायबल वाचायचे. And my wife knows it. I used to be continuously reading the Bible. मला माहितीये ना, जयश्रीला माहितीये, दिवस रात्र या माणसाने बायबल वाचून वाचून एक केली. Yes, I spend more time in the Word than in anything else. कुठल्याही गोष्टीमध्ये एवढा वेळ त्यांनी घालवला नाही जेवढा बायबल वाचवण्यात त्यांनी घालवला. Yes, I एकेकाळी. did spend time in prayer. अर्थातच प्रार्थनेमध्ये वेळ घालवला, That also for long hours. प्रार्थनाही केली, खूप तास प्रार्थनाही केली. But पण every prayer of mine was based on the Word of God, because this is the foundation. माझी प्रत्येक प्रार्थना देवाच्या वचनावर आधारित असायची आणि मी देवाला म्हणायचो तुझ्या वचनात लिहिलंय त्यानुरूप मी मागतोय. And in those times, आणि त्या जमान्यात people used to tell me, लोक मला म्हणायचे oh, others are doing great ministry, and बाकीची लोक किती मोठी मोठी मिनिस्ट्री करतात there is more anointing आणि there, किती त्यांच्यावरती पॉवर आहे, किती अभिषेक आहे, and more healings आणि there, त्यांच्यातर्फे किती लोकांना आरोग्य मिळतंय, and more prophetic words there. आणि
किती ते लोक प्रॉफेसी देतात, भविष्यवाण्या करतात. So I used to feel a little bit sad. मला थोडंसं दुःखी वाटायचं. And then when I used to go for prayer, आणि मग जेव्हा मी कधीतरी कुठे प्रार्थनेला जायचो, God used to tell me, देव मला सांगायचा, Peter, पीटर, my son, you माझ्या just मुला. concentrate on reading the word. माझ्या मुला तू फक्त माझं वचन वाचण्यामध्ये वेळ घालव. Because many of the things that they are saying, which is happening in supernatural power, half of it is not actually happening. It's just the word. एकाग्रतेनं तू माझं वचन वाचत जा, वचन वाच पीटर. कारण की बऱ्याच गोष्टी हे लोक जे घडतायत असं सांगतायत, त्यातल्या अर्ध्या तर अशाच आहेत. Amen. You just concentrate on the word. तू फक्त माझ्या शब्दावर मनन कर. Let this word build your life. या शब्दावर जीवन बांध. You see, that time I saw how weak and slim and thin my spirit was. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझा आत्मा किती दुबळा, अशक्त, सडपातळ, लुक्का फुक्का आहे. See, when your spirit is like a reed, जेव्हा तुमचा आत्मा बांबू सारखा असतो, anything people say, it hurts you. तेव्हा काही लोक बोलले की लगेच वाईट वाटतं. Anybody trying to tell you anything, it will hurt you. कोणी काही बोललं की लगेच वाईट वाटतं. So you need to make your inner man strong तर first. आतल्या माणसाला बळकट करा. Praise God. Amen. Let the inner man be strong. आतल्या माणसाला असं सॉलिड बनवा ना. Otherwise, your emotions can play havoc in your life. नाहीतर तुमच्या भावना जीवनामध्ये असा धुमाकूळ घालतील ना. Because in the ministry there are 100 people with 10,000 heads. कारण की मिनिस्ट्रीमध्ये कसं असतं, 100 लोकांची तुम्ही म्हणाल 100 डोकी, नाही 10,000 डोकी. Yeah, and they tell you so many things. आणि मग 100 लोकांची 10,000 डोकी सांगतात 20,000 गोष्टी. And some if you really take them all seriously, आणि जर प्रत्येकाचं हो ना, ऐसा ना, You will die. मराल ना लगेच. ऐसा ना काय ऐसा ना. that's why you have to first make your spirit man strong. पहिला आत्म्यातल्या माणसाला एकदम बळकट करायचं. Praise God. How you can make your spirit strong? आणि आत्म्यातल्या माणसाला, आत्म्याला तुम्ही कसं बळकट कराल? जास्त खायचं. वचन खाओ ज्यादा. Praise God. No cholesterol, no side effects. वचन ज्यादा खाओ, चिकन कम खाना, मटन एकदम कम, फिर कोलेस्ट्रॉल भी नहीं. Praise God. हालेलुया. The Lord said, प्रभू म्हटला, I will confirm the word with healing signs and miracles. प्रभू काय म्हटला, मी माझा शब्द चिन्ह, चमत्कार आणि आरोग्य करून साबित करीन. And from that time, त्यावेळेपासून I just concentrated on the word. मी शब्दांवरती खूप मनन केलं. And I saw the fruit त्याचं फळ मी बघतोय. in my ministry. माझ्या मिनिस्ट्रीमध्ये त्याचं फळ मला दिसलेलं आहे. So 20 years I'm ministering as an evangelist. आज 20 वर्ष झाली मी सुवार्ता गाजवतो. And the crowd is coming. सुवार्थिक आहे मी. They- गर्दी येते. They came not for Pastor Peter, but they're coming for Jesus. लोक येतात आणि ते काय पास्टर पीटर साठी येत नाहीत, येशूसाठी येतात. Because that has always been my prayer. कारण की माझी प्रार्थना नेहमी हीच होती I don't want fans की around प्रभू me. मला माझ्या मागे वेडीपिशी झालेली लोक नकोत. There are some men of God, people look them at fans. When that man of God comes, people run after him. And if he dies and goes to be with the Lord, this fellow is gone back in the जसं world. काही देवाच्या सेवकांचे खूप फॅन फॉलोईंग असतं, खूप म्हणजे एखाद्या हिरो मागे कसे फॅन असतात, तसं काही देवाच्या सेवकांमागे सुद्धा फार वेडे झालेले फॅन लोक असतात. आणि मग त्या सेवकाला काही झालं की हाही गेला. Amen. But see, I don't want fan following. मला तसं नकोय. If I leave this earth, मी समजा ही पृथ्वी सोडून गेलो, you should continue in the word. तरी तुम्ही देवाच्या शब्दामध्ये कायम राहिलं And I पाहिजे. know you will continue in the मला word. माहितीये तुम्ही देवाच्या शब्दात कायम राहाल. Because कारण I'm bringing you closer to Jesus. मी तुम्हाला माझ्या नाही, येशूच्या जवळ आणतोय. I'm making you strong in the word. मी तुम्हाला शब्दात बळकट करतोय That whether I live or not, की मी जगो किंवा मरो, माझं काही हो, you belong to God. तुम्ही देवाच्या मालकीचे आहात. That's what Paul says, I betrothed you to one that is Christ. तेच पॉल म्हणतो की मी तुमचं ख्रिस्ताशी लग्न लावून देतो. That is my joy. तो माझा आनंद आहे. That is my joy. मी तुमचा साखरपुडा ख्रिस्ताशी करून देतो. हालेलुया. म्हणजे लग्न त्याच्याशी होणारच. So I fed myself in the inner man with the word of God. तर मी माझ्या आतल्या माणसाला वचन खायला घातलं. वचन. See, many people don't feed on the word, they're just only praying. बरेच लोक ना वचनाकडे लक्ष नाही देत, वचन वाचत नाहीत, वचन घेत नाहीत, नुसतं प्रेयर. Prayer is very important. प्रेयर महत्वाची आहे. Don't underestimate prayer. प्रार्थनेला कमी लेखू नका. Prayer is power. प्रार्थना सामर्थ्य आहे. Prayer is wonderful, it will change many प्रार्थना things. सुंदर है. प्रार्थना ही जीवन, प्रार्थना ही जय. जीने के लिए नियम ये है. But पण prayer प्रार्थना without the foundation does not work. पायाशिवाय केलेल्या प्रार्थनेला काय अर्थ नाही. What you will pray? त्याला फळ येत नाही. तुम्ही काय प्रार्थना कराल? Like one lady came जसं एक स्त्री आली and with her husband, पती बरोबर, please pray for our business. प्लीज आमच्या व्यवसायासाठी प्रार्थना Week करा. after week I prayed for their business, but their business never flourished. दर शनिवारी मी प्रेयर करतो, त्यांचा धंदा चालतच नाही.
You know, every time I used to see them coming, I said, "Oh Lord, why you don't answer this person's prayer? I don't त्या know. जोडप्याला येताना बघितलं की माझ्या मनामध्ये पाल चुकचुकायची दे बाप्पा इनका धंदा चल रहा क्यों नाही. Why every time she says no, pastor, again का pray." दरवेळेला ही बहीण येऊन मला असंच सांगते की पास्टर धंदा नाही चल So रहा. I used to feel very bad when they used to be coming. मला कसं तरीच वाटायचं त्यांना येताना बघितलं की मला कसं तरी व्हायचं. Then the Lord put in my heart, प्रभूंनी एकदा माझ्या हृदयात and घातलं. I called them and I asked, "What is your business?" मी you are त्यांना trying to जरा put up?" विचारलं त्या दिवशी तुमचा धंदा काय आहे. नाही, तंबाखू आणि सिगरेटचं धंदा. शाबास म्हटलं उत्तर यायचं कसं आणि उत्तर यायचं कुठून येणारच नाही. See, for tobacco and cigarette business, that person is तंबाखू asking आणि me to pray. सिगरेटच्या धंद्याला मी प्रार्थना करून फळ येणार आहे का. How will? See, that means, see, मी इथं फेकायला लावतो. that prayer, मी इथं फेकायला लावतो will that prayer work? त्याला काय फळ येणार आहे का. So, just prayer is not sufficient. The prayer should be with the knowledge of the word. तर फक्त प्रार्थना पुरेशी नाही. हे बायबल मधलं थोडस ज्ञान असायला पाहिजे की प्रभू ऐसा भी बोला था. See, their spirits are weak. That's why the demons are all around them. त्यांचे आत्मे खूप अशक्त असतात म्हणून सगळे दुरात्मे त्यांच्या अवतीभोवती खूप असतात. Jesus defeated the devil by not prayer but by the word of God. येशूनी सैतानाला प्रार्थनेनं नाही देवाच्या शब्दानं हरवला. Praise God. जसं सैतान बोलला तसं काउंटर अटॅक शब्दाने येशूनी Yes. केला. The word says. शब्द म्हटलाय. Jesus defeated the devil by the word. येशूनी सैतानाला शब्दानं हरवलं. Just imagine if one of us was there कल्पना करा आपल्यातला एखादा तिथे तेव्हा असता तर and when the devil came, आणि सैतानाला "Oh God, watch for मला. दे बाप्पा काका मला वाचवा Lord, प्रभू drive out the demon, Lord." हे दुरात्मे काळ प्रभू And he doesn't go आणि तो दुरात्मा जाईच ना because he is afraid of the word. कारण तो शब्दाला घाबरतो. तो शब्दालाच फक्त घाबरतो. See, the spirit man is undernourished in many of the hearts. काय होतं अनेक हृदयांमध्ये काय होतं ना की जो आत्मा आहे ना आतला त्याला काहीच पोषण मिळालेलं नाही. But by reading the word of God constantly, पण देवाचं वचन जर सतत आपण वाचलं God opened my eyes. आणि सतत देवाचं वचन वाचून देवाने माझे डोळे उघडले. He opened my eyes and he showed me a vision. देवाने माझे डोळेच उघडले एकदा आणि मला दृष्टांतच He दाखवला. showed me this church. देवाने मला हे चर्च He दाखवलं. showed me all of you. तुम्ही सगळेजण देवाने मला दाखवले. He showed this land. ही जमीन दाखवली लांबुडकी अशी. Everything he spoke to me correctly came to pass. सगळं देवाने मला जे सांगितलं होतं ते बरोबर झालं. All because of the word. सगळं वचनामुळे. I love the word. मला वचन आवडतं. I love this word. या नियमांवर या वचनांवर माझं प्रेम आहे. Praise God. आमेन. I told you that story. मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली ना. I have this red Bible. माझ्याकडे ते एक लाल बायबल आहे. You know, one brother used to come and he used to meet me in the company. एक ब्रदर मला कंपनीत भेटायचे तेव्हा कंपनीत खूप बिलीवर झाले होते. And one day he brought this Bible. एकदा त्या ब्रदरनी हे बायबल आणलं. See, we didn't have Bibles then. तेव्हा बायबल पण नव्हते. Today you have one fellows, I think so, three Bibles you all आज have. एकेकाकडे तीन चार बायबल आहेत. That time I used to take Bible on loan. I used to take money from somebody and then buy a Bible. त्याला मी लोन काढून कोणाकडनं तरी पैसे उधार घेऊन बायबल घ्यायचो. Because Bibles used to cost about 700 rupees. तेव्हा Good 700 Bibles. रुपयाला चांगलं बायबल मिळायचं. And so we didn't have money. पैसे नव्हते आमच्याकडे. I still remember the Bible I bought one. मला अजून आठवतं एक बायबल जे मी घेतलं I don't know from where. We had gone to Bombay or some other कुठं तरी गेलो होतो मुंबईला का कुठं Benin's meeting or somebody's meeting. कोणाची Morris तरी Salon. मीटिंग होती बेनिन का मॉरिस I liked the Bible मला बायबल आवडलं ते. and I had 150 rupees only. खिशात 150 रुपयेच होते. That Bible cost about 700 rupees. बायबलची किंमत काहीतरी 700 रुपये. One brother was there from Bombay. एक ब्रदर मुंबईचे होते. I said, "Will you loan me that money?" मी त्यांना म्हटलं मला जरा थोडे पैसे उधार देणार का. And I'll put my money and I bought the Bible like मग that. तुम्ही थोडे पैसे जर मला दिले तर माझे त्याच्यात घालून मग तसं मी बायबल ते घेतलं. So while coming from Bombay, मुंबईहून येताना coming from मुंबईलाच Bombay, या बॉम्बे ओनली मॉरिस that fellow was right before me. तो व्यक्ती माझ्या समोरच बसला होता. From Bombay till Pune, he was only telling me every month 50 rupees you will give. मुंबईहून पुण्यापर्यंत त्यांनी एकच मला सांगितलं आता पीटर तू दर महिना 50 रुपये मला फेड बर का. Till we reached Pune station, he was only अगदी saying. पुन्हा स्टेशन पर्यंत त्यांनी मला एकच सांगितलं पीटर वो पैसा तू हर महिना 50 रुपया मेरे को दे. So I used to give him 50 rupees. तर मी every दर month. महिना त्याला 50 रुपये फेडले. So this red Bible this brother brought, तर एक लाल रंगाचं बायबल एका ब्रदरनी आणलं. a nice फार leather, छान सुंदर leather लेदरचं. bound. So I said, "Give it to me, I'll read and give it to you." तर मी त्यांना म्हटलं की ब्रदर ते बायबल द्या ना मी वाचून तुम्हाला परत करीन. He said, "Take it." तर ते ब्रदर म्हटले घे. I read it every day. मी I वाचलं ते loved it. रोज वाचलं मला खूप आवडलं.
After 1 week, this fellow came. 8 दिवसांनी ते ब्रदर आले. And morning I was saying, Lord, सकाळी मी प्रभूला म्हटलो, प्रभू I love this Bible. या बायबलवर माझं प्रेमच बसलंय. This fellow is going to take it, Lord. आता आज हे ब्रदर ते बायबल घेऊन जाणार. And there were tears in my eyes. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तसा रडत नाही, पण ह्यात रडतो. I said, Lord, what I'll do now? म्हटलं प्रभू मी काय करू आता? Anyway, I will give it to him. ठीक आहे जाऊ दे. So देऊन he टाक. came ते ब्रदर आले. and I gave him the Bible. मी बायबल त्यांना परत दिलं. Because he asked for the Bible. त्यांनी विचारलं मला. I said, take it. तर मी दिलं की घ्या. I said, Lord, even now you can work, म्हटलं Lord. प्रभू मनामध्ये चालूच होतं, दे बाप्पा अभी भी तेरी कृपा So नाही I होई. still remember that place in the canteen. मला अजून आठवतं कॅन्टीन मध्ये बरं का ती जागा. And then he opened the door आणि मग त्या ब्रदरनी दार उघडलं, and he went out. बाहेर गेले, And he closed the door. दार बंद केलं. And I said, it's gone. मी म्हंटल गेला आता But बाहेर. suddenly he opened the door अचानक त्या ब्रदरनी परत दार उघडलं and he said, आणि म्हणले, the Lord is telling me to give you this Bible. Take पीटर it. प्रभू मला म्हणतो की हे बायबल मी तुला द्यावं. What a joy. म्हटलं प्रभू बोलला खरा. हालेलुया. किती मला आनंद झाला. Today is the The pastor. He is smaller- Pastor Prakash Nanavadekar. पास्टर प्रकाश नानीवडेकर त्यांचं बायबल होतं ते त्यांनी मला मग देऊन Because the टाकलं. other day for the inauguration of the prayer tower, I met him. आता परवाला जीसस कॉस्टच्या त्या प्रेयर टावरच्या उद्घाटनाच्या वेळेला भेटलो होतो मी प्रकाश And I नानीवडेकर. still have that Bible at home. अजून ते बायबल माझ्याकडे घरी आहे. कधी कधी शॉर्ट मीटिंगला वगैरे येताना मी ते घेऊन येतो. What I say is, मी काय म्हणतोय, this Bible is life. हे बायबल जीवन आहे. This Bible is. हे जीवन आहे. That small pocket Bibles also. Keep it in your pocket and read it. ते पॉकेट बायबल पण अलीकडे मिळतं ना, छान. ते All the खिशात money, ठेवायचं. all the money that came for this land building, it fell like this. हे सगळे पैसे या जमिनीसाठी या इमारतीसाठी ना बायबल मधनं पडले असे. Praise God. हालेलुया. See, many are struggling and trying and wasting away. बरेच लोक खूप झटतायत, संघर्ष करतायत, वाया चाललेले But आहेत. we have an inheritance in Christ. पण मी म्हंटल ना, आपल्याला तर ख्रिस्तानी इस्टेट सोडली, इस्टेट. Praise God. हालेलुया. See, an inheritance is not worked upon, it is received by आणि faith. सोडलेल्या इस्टेट साठी काय घाम गायला लागतो का? नाही, इस्टेट सोडलेली आहे, मग काय करायचं? फक्त घ्यायची. I told you, मी तुम्हाला सांगितलं ना, before Jacob knew God, he was fighting. याकोबाला देव माहित असायच्या अगोदर तो सारखं भांडायचा, He was cheating. He cheated his झगडायचा, brother. फसवायचा, त्यांनी भावाला फसवला. But see, God said that is not the way. पण देव म्हटला याकोबा असं नाही, हे अशी काय For a पद्धत believer, नाही. that is not the way. एखाद्या बिलीवरची अशी पद्धत नसते की याची टोपी त्याला घालायची आणि सगळं करायचं, असं नाही. See, God wrestled with him. देवानी मग त्याच्याशी झोंबी केली. Why? Because God wanted him to be a prince. कारण देवाची इच्छा होती की याकोब राजकुमार व्हावा. A prince inherits the king's property. कारण राजकुमाराला राजाची इस्टेट मिळते. Praise God. हालेलुया. It is not worked upon. If you become a prince, you become the heir of तुम्ही all जर things. राजकुमार किंवा राजकन्या झालात तर आपल्याला काही घाम नाही गायला लागत. त्यांनी सोडलेली इस्टेट आपलीच आहे. But see, he was fighting with the heavenly man पण याकोब till त्या morning. देव माणसाबरोबर सकाळपर्यंत झोंबी करत होता. Because all his life, that's what he did. का आयुष्यभर याकोबाने हेच केलं होतं. Amen. Because even when the children were in the belly of the mother, when the first child was born, Esau, this small fellow held his leg and came out. कारण की त्यांच्या आईच्या पोटामध्ये जेव्हा हे जुळं होतं एसाव आणि याकोब, त्याला पण झगडाच चाललेला होता. या छोट्यानी मोठ्याचा पाय असा धरला. See, when both were born, they saw the second fellow's hand was upon the leg of the first fellow. दोघांचा जन्म जेव्हा झाला, जुळं जन्माला आलं, तेव्हा असं लक्षात आलं की जो पहिला बाहेर आलाय त्याने दुसऱ्याचा पाय धरलाय. See? So he was always a sumo wrestler. तर नेहमी सुमो रेसलर यांची कुस्तीच So चालायची. either you are a sumo wrestler and you get your title from your sumo wrestling and your promotion and your blessings, or then you become a prince and just get it free. तर म्हणून मी काय म्हणतो, एक तर तुम्ही कुस्ती करा, पेलवानगिरी करा आणि ते करून तुम्ही तुमचे आशीर्वाद कमवून घाम गाळून आणा. नाही तर देवाचे राजकुमार बना, असं बसल्या जागी इस्टेट घ्यायची बस. Praise God. Hallelujah. You just have to believe to receive. विश्वास ठेवायचा फक्त. प्रभू तू बोललाय, मला माहिती, मला मिळालंय. See, when he became the prince, all the inheritance came to him. तो राजकुमार झाला तर सगळं वतन, सगळी इस्टेट देवाची त्याला How did मिळाली. it come? By the way of कसं? gift. कसं? दान म्हणून, गिफ्ट म्हणून. There is a gift of righteousness that God has given to us. धार्मिकतेचं दान देवानी आपल्याला दिलंय की नाही? दिलेलं Because आहे. by grace we have been saved through faith. कारण कृपेनं विश्वास ठेवून आपलं तारण झालं. Amen. Amen. And he has made us to sit in the heavenly places with Christ Jesus. आणि त्यानं स्वर्गीय स्थानामध्ये येशू ख्रिस्ताबरोबर आपल्याला बसवलं. Amen. Amen. That in the ages to come he might show what abundance God has kept for his people. की येत्या काळात त्यांनी आपल्याला दाखवावं देवानी त्याच्या लोकांसाठी किती भरपुरी ठेवली आहे. Amen. This Amen. may be an atomic age or an information age or technology age, whatever age you call it. या युगाला तुम्ही काही म्हणा, इन्फोटेक युग म्हणा का कुठलंही युग म्हणा, But God said, I want to show it to the ages to come. पण देव म्हणतो की मला येणाऱ्या सगळ्या युगांना दाखवायचंय.
what inheritance people will have if they just believe in me. ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय किंवा ठेवतील त्यांना काय काय वतन आणि इस्टेट मी देईन, हे सध्याच्या इन्फोटेक युगाला आणि येणाऱ्या गेलेल्या सगळ्या युगांना देव म्हणतो मला दाखवायचं. Praise God. See? And I'm telling you the truth. I'm not degrading anybody. आणि मी सत्य सांगतो, मी काही कुणाला उगीच कमी लेखून बोलत नाही. Whoever you are, you need God. तुम्ही कोणी असा, तुम्हाला देवाची गरज आहे. Amen. We all need God. आपल्याला सगळ्यांनाच देवाची गरज आहे. मी पण काही वेगळा नाही, मलाही देवाची गरज आहे. See, there is a position that you can claim in Christ. एक पद आहे जे आपण ख्रिस्तातच मागू शकतो. The world has yet to see जगाला अजून हे सगळं बघायचंय. what they can get if they just believe in God. जगाने अजून हे बघितलेलं नाही. जगातल्या लोकांना अजून हा अनुभव नाही. त्यांना माहित नाहीये जिवंत देवाकडे आल्यानंतर काय काय मिळतं, काय काय होतं. And many times we Christians also are so ignorant about what we have in आणि Christ. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ख्रिस्ती लोक सुद्धा येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे त्याविषयी ना इतके अजाण असतो ना. See, if you are ignorant, you don't see it, and if you don't see it, you don't receive it, though you have it. तुम्ही जर अजाण असाल तर तुम्हाला ते दिसत नाही, आणि तुम्हाला दिसत नाही तुम्ही अजाण आहे म्हणून ते तुम्हाला मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की ते नाहीये. See, you have it. Supposing somebody put money in your pocket of समजा कुणीतरी 10,000 rupees, तुमच्या खिशामध्ये 10,000 रुपये टाकले आणि तुम्हाला माहितच नाहीये. तुम्ही तुम्हाला अजाण वाटतं काहीतरी खिशात म्हणजे बसचं तिकीट असेल. See, you must be thinking anything else. तुम्ही काही विचार कराल की थोडा जड लग रहा, इतने सारे तिकीट कैसे And you may be begging everywhere. आणि तुम्ही सगळीकडे जात We असाल. might be saying, give money, give money, give तुम्ही money. म्हणत चालेल थोडा पैसा दो, पैसा दो. See, but you have it in your पण pocket. खिशामध्ये आहेत. But somebody has to tell you, पण कोणतरी तुम्हाला सांगायला पाहिजे. or you have to take the pain to at least put your hand in your pocket to know नाही तर it. तुम्ही थोडीशी मेहनत करून हा हात खिशात घातला पाहिजे, Praise God. तर कळेल खिसे में 10,000 पडा है. This word has all the blessings. तसं या शब्दामध्ये सगळे आशीर्वाद आहेत. कळलं तर मिळतील And it is received by faith. आणि ते विश्वासाने स्वीकारले जातात. That's why you need to get into the word. म्हणून तुम्ही शब्दात जा. You need to know who you are in Christ Jesus. शब्दात जा फार असं साधं होत. शब्दात घुसा म्हणजे तुम्हाला कळेल ख्रिस्त कोण आहे. 2 Peter 1:2 says, 2 पेत्र 1:2 grace and peace be multiplied unto you through the knowledge of God and of Jesus our Lord. 2 पेत्र पहिला अध्याय दुसरं वचन. देव आणि आपला प्रभू येशू याच्या ओळखीने हा. तुम्हाला कृपा आणि शांती विपुल हो. कशाने? त्याच्या ओळखीने. See, the whole book of Ephesians or Ephesus, इफिसचं सगळं संपूर्ण पत्र it revolves under this one thought, या एका विचारावरच घोटाळतं. the understanding or the position that we have in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, ख्रिस्त येशूमध्ये आपली काय जागा आहे, या एका विचारावर इफिसचं पत्र फिरतं. See, sometimes we are still like a mule, going very slow and कधी कधी slow. आपण अजूनही खेचरासारखेच आहोत. We don't know what we have in हळू. Christ. माहितीच नाही मला प्रभूमध्ये काय काय आहे, येशूमध्ये मला काय काय मिळालंय, काय माहिती नाही. Otherwise, we are like a horse running about with all the hair flowing all over because the devil chasing us. नाही तर आपण घोड्यासारखे आहोत, एकदम असे मोकाट सुटलेले, अशा स्पीडनी केस बीस विखरलेले, पूर्ण सैतानाच्या ताब्यात. Amen. Because the devil is after us. काय सैतान आपल्या मागे लागलाय. Like that little story we read. Sandra has got this story. सँड्राला ती एक स्टोरी आहे, एक Like this गोष्ट wolf आहे. comes knocking at the pig's door. एक लांडगा डुकराच्या दाराला वाजवत येतो And he says, little pig, open the door. आणि लांडगा म्हणतो, छोट्या डुकरा दार उघड. And the pig is so bold, says, I will not open the door, do what you want. डुक्कर फार धीट म्हणतं, मी दार उघडणारच नाही, तुला काय करायचं ते See, कर. all that bold speaking will not help because his house is made of straw. ते सगळं धिटाईनं बोलून काय होणार नाहीये, कारण की ते घर गवताचं बनलेलं And आहे. so he doesn't relent. He says, no, you do what you want. तर ते डुक्कर आतमधून अगदी धीट, एकदम धैर्याने, अगदी गर्वानी म्हणतंय, काय करायचं ते कर, मी नाही दार उघडणार, मी घरात आहे, मी घरात आहे. तू बाहेर आहे. आमेन. The wolf says, if you don't open the door, लांडगा म्हणतो, तुझं दार नाही उघडलं, I will huff and puff and I will blow your house मी down. उड्या मारून तुझं घर खाली कोसळीन. Then the pig says, do what you want. I'm मग not डुक्कर scared. आतून म्हणतो, तुला काय करायचं ते कर. So the wolf huffs and puffs and blows away the straw. तर लांडगा उड्या मारून मारून जमीनदोस्त करून टाकतो डुकराच्या घराला. And he has a wonderful breakfast of this pig. सुंदर नाश्ता होतो लांडग्याचा. कशात ना? डुक्कर खाल्लं. And so he goes to another pig's house. अजून एका डुकरा घरी जातो. He made his house of wood. त्या डुकरानी त्याचं घर बांधलेलं असतं लाकडाचं. Wood and hay ultimately
goes down. isn't it? The लाकूड आणि Bible गवत says. म्हटलं तर शेवटी बायबल म्हणतं की ती घरं पडतातच. There also he is boasting. He said, you can do what you want. तर त्या लाकडाच्या घरातलं डुक्कर सुद्धा डुक्कर शेवटी ते आणि काय बोलणार, नाही नाही मी नाही उघडणार. He says, okay, I'll huff and puff. And so he लाकडा huffs म्हणतो and ठीक आहे puffs and नको blows उघडू, away मी the उड्या मारून तोडीन. But the house which was made of strong stone, पण जे घर खडकानी धोंड्यांनी बांधलं होतं he is huffing and puffing, then nothing is happening to त्या the house. घराला तो लाथा घालतो पण ते घर पडत नाही. Why? का? Because the house is made of stone. कारण ते घर दगडांचं बनलंय. You need to build your house on this rock. तसं या Word of खडकावर God. घर बांधा, देवाच्या वचनावर घर बांधा. Amen. You cannot make your life on anything else. बाकी तुम्ही तुमचं जीवन कशावरही बांधू शकत You नाही. cannot build your life, your career, your future, your family, your ministry बाकी on anything else. तुम्ही तुमचं जीवन म्हणा, फॅमिली लाईफ म्हणा, का करिअर म्हणा, नोकरी धंदा काही म्हणा, You cannot कशावरही तुम्ही build it. You बांधू नाही cannot शकत. build it on the anointing. अभिषेकावर नाही, You cannot build it on your calling. पावरवर पाचारणावर नाही. See, you cannot build it on how much prayer you make मी एवढे तास प्रेयर करतो त्याच्यावरही or who नाही. you are, का मी कोण आहे त्याच्यावरही नाही. तू कोण what आहे calling you have. का माझ्यावरती काय कॉलिंग आहे त्याच्यावरही नाही. छे. You can build your life, your ministry, your family life only on the word of तुझं God. जीवन, तुझी मिनिस्ट्री, तुझी सेवा, तुझी फॅमिली, नोकरी धंदा सगळं या वचनावर बांध. Because everything will go away. कारण बाकी सगळं जाणार. Prophecy will go away. भविष्यवाण्या जाणार, Anointing will go away. अभिषेक जाणार, Your title will go away. पद, Your calling will have no place. पोस्ट, पाचारण सगळं जाणार. Only the word of God is settled in heaven. देवाचं वचन फक्त स्वर्गात स्थायी आहे. Praise God. Amen. Word of God is settled in heaven. देवाचं वचनच फक्त स्वर्गात स्थायी आहे. That's why म्हणून you need to be faithful to the word of God. देवाच्या शब्दाशी तुम्ही विश्वासू राहा. Amen. Amen. Your name will not stand one day. तुमचं नाव आणि तुमचं पद एक दिवस राहणार नाही. Many lose faith बरेच लोक विश्वास सोडतात because कारण they're trying to build their life on something else. ते आपलं जीवन दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवरती बांधू पाहतात. Build your life on the word. पण तुम्ही वचनावर जीवन If the बांधा. husband builds his life on the word and the wife builds her life on the word, that marriage will have to be successful. नवरा आणि बायको दोघांनी आपलं जीवन जर शब्दांवर देवाच्या वचनांवर बांधलं तो विवाह यशस्वी होणारच. Jesus said येशू बोलला in Matthew 4:4, मत्थय 4:4 man shall not live on bread alone, मनुष्य केवळ भाकरीवर जगणार but by नाही. every word that proceeds out of the mouth of जो God. प्रत्येक शब्द देवाच्या मुखातून बाहेर पडतो त्या शब्दावर माणूस जगे. Once the word comes in you, एकदा का शब्द तुमच्यात आला your spirit becomes filled with assurance and मग confidence तुमचा आत्मा खात्रीनं विश्वासानं भरून जातो. as you meditate on the word. जसं तुम्ही शब्दावर मनन करता. Because the word is spirit, the word is life, the word is food. कारण शब्द आत्मा आहे, शब्द जीवन आहे, शब्द अन्न आहे. Amen. Amen. For 20 plus years, I walked in the word. 20 वर्ष झाली मी शब्दात I चालतो. walked by faith for our finances. विश्वासानं चालतो पैशाच्या आशीर्वादांसाठी सुद्धा. We are never in debts. कधी आम्ही कर्जात नाही. आज या टिल डेट आपल्या मिनिस्ट्रीवर कर्ज नाही. Our ministry is not in debts. टिल डेट आपल्या चर्चवर का मिनिस्ट्रीवर कर्ज नाही. When I was speaking with Brother D.J.S. Dinakaran, डीजीएस अंकलशी जेव्हा मी बोलत I होतो told him, मी त्यांना म्हणालो, Brother, I believe अंकल माझा विश्वास आहे I will never be in debts. मी कधी कर्जात पडणार नाही. Never. कर्ज बिना जीवन व देता मुझे. And 20 years, आज 20 वर्ष झाली we are not in debts. एका दमडीचं कर्ज या मिनिस्ट्रीवर मी नाही केलं. And today evening, when I was just walking on my terrace and आणि आज praying, संध्याकाळी टेरेसवर मी I was चालताना telling my wife, प्रार्थना करत होतो तर पास्टर मला म्हणाले, we will never be in debts. जयश्री आपण कधी कर्जात For पडायचं the नाही. glory of God. देवाच्या गौरवासाठी सांगतो आपण कधी कर्जात पडणार नाही, पडायचं नाही. Because the word will help us. शब्द आपल्याला मदत करेल. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. And even if you are in debts, don't worry. आणि काळजी करू नका. जरी तुम्हाला कर्ज झालं असेल तरी काळजी This करू नका. word will remove you out हा of it. शब्द तुम्हाला कर्जातनं बाहेर काढेल. Praise God. You must have taken a house on loan. कदाचित तुम्ही लोन काढून घर घेतलं No असेल. problem. ठीक आहे. I also took my house on loan, मी पण घर घेताना लोन काढूनच घेतलो. but I just paid it all off. पण ते सगळं लोन मी फेडलं. Every month I was faithful. दर महिन्याला विश्वासूपणे फेडत गेलो. God may not give you all at one time. देवा कदाचित सगळं तुम्हाला ऍट अ टाइम देणार नाही. Because if He gives it all at one time, you instead of paying it for the house, you'll buy 2 scooters there. कारण की देवाने तुम्हाला सगळंच जर एका वेळेला दिलं तर तुम्ही घराचे भरायच्या ऐवजी 2-2 गाड्या घेऊन बसाल. See, so He gives you as much as you require म्हणून every जेवढं month. लागतं तेवढंच देव देतो की इतना इंस्टॉलमेंट है, इसको इतना ही देंगे तो इंस्टॉलमेंट तो मंथली भरेगा. Praise God. God will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल. You buy a house, He will pay
it. तुम्ही घर घ्या तो फेडेल. But you read the word. पण तुम्ही बायबल वाचा, You meditate on the word. वचनावर मनन करा. For all my physical needs, माझ्या सगळ्या शारीरिक गरजा I have looked upon मी God. त्याच्याकडेच आजपर्यंत पाहिलेलं आहे. 20+ years, we had resigned our job. Both were working. आम्ही दोघंही नोकरी करायचो एकेकाळी. आम्ही दोघांनी नोकऱ्या सोडल्या, How did we survive? राजीनामे दिले. मग आम्ही कसे जगलो? By the word of God. किधर से आया पैसा? कैसे रहे हम लोग? प्रभू देवाच्या वचनातनं मी आलं. The first Saturday I preached. पहिला शनिवार आला नोकरी सोडल्यानंतर. Before I preached, my wife said, we don't have money. आता पास्टरांनी ती शनिवारची सभा घ्यायच्या अगोदर मी पास्टरांना सांगितलं की आज आपले पैसे संपले. I said, you should have told me later after the meeting, not before the meeting. तेव्हा जरा प्रौढता कमीच होती माझ्यामध्ये, तर मी ते मीटिंग नंतर सांगायच्या ऐवजी अगोदर But सांगितलं. it worked as a blessing because I was giving that message only for myself. आणि पास्टर म्हटले की अरे जयश्री ऐसा सब बाद में बोलने का रहता, तू पहले क्यों बोला है सब. पण दयाल धन्यवाद, त्या दिवशी पास्टरांनी जो संदेश सांगितला तो विश्वासावरच सांगितला. Amen. I was saying, don't be afraid. असाच सांगितला की कोणी भिवू नका, God will give you कोणी food. काळजी करू नका, God will give you money. देव तुम्हाला पुरवेल, देव तुम्हाला पैसा Actually, I was पुरवेल. speaking for myself. म्हणजे मी माझ्या स्वतःशीच बोलत होतो. And everybody said, what a message you आणि gave, सगळे म्हटले Pastor. पास्टर आज क्या मेसेज दिया आपने, हालेलुया. And that evening night, we went home. आणि त्या रात्री मग आम्ही शनिवारची मीटिंग घेऊन वाइंड अप करून गेलो घरी. 11 o'clock, one couple knocked on the door. रात्री 11 वाजता एक जोडपं घरी आलं. And they said, म्हणालं God has put in our heart. देवाने आमच्या हृदयात घातलं, We want to bless you. आम्हाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. And the money was so weighty. We were आणि just एवढं going- मोठं पाकिट दिलं ना हातात, आम्हाला वजन पण सोसवेना. And we both cried. आणि आम्ही दोघं We रडलो. said, Lord, thank you. म्हटलो Lord. प्रभु धन्यवाद, Amen. उसके किए हुए उपकारों को कभी नहीं भूलू, कभी नहीं उसके भूलू. किए हुए उपकारों को कभी नहीं भूलो, कभी भी नहीं भूलो. ऐ मेरे मन यहोवा को धन्य कहो, जो कुछ मुझ में उसको ही धन्य कहो. खड्डे से प्राण को बचाता है. दया का ताज पहनाता है, See that? गड्ढे से प्राण को बचाता है, दया का ताज पहनाता है. उसके किए हुए उपकारों को कभी नहीं भूलू, कभी भी नहीं भूलू. जीवन भर अपनी भलाइयों से भरपूरी से वो चलाता है. Yes. जीवन भर अपनी भलाइयों से भरपूरी से वो चलाता है. उसके किए हुए उपकारों को कभी नहीं भूलू, कभी भी नहीं भूलू. माझं अतिशय आवडतं गाणं आहे. Praise God. मी देवासमोर येताना हेच गात येते. What a life He gave us. काय जीवन दिलं. Yes, we had gone through hard times, अतिशय संकटातनं कष्टातनं आम्ही गेलेलो आहे. but we forgot all that because आम्ही ते His सगळं विसरलो. mercy and grace covers everything. कारण त्याची दया, त्याची कृपा झाकून घेते आपल्याला. गुजरी Amen. जिंदगी को जब याद करता हूँ, आंसुओं के साथ तुझे धन्य कहता हूँ, धन्य कहता हूँ. Amen. And in those years, we didn't even take our salary. आणि त्या वर्षांमध्ये तर पगार सुद्धा आम्ही कधी काही घेतला नाही We का just काय. trusted in God. म्हणजे पैसा हा विषयच आमच्या डोक्यात नव्हता. नुसतं प्रभूवर विश्वास बस. Never took an offering, nothing काही for घेतलं नाही ourselves. कधी, स्वतःसाठी कधी काही देणग्या घेतल्या नाही We का just let स्वतःसाठी. everybody plan it out the way they wanted to give according to God's leading, and they gave us. देवाच्या मार्गदर्शनानुरूप सगळ्यांनी कसं देवाच्या कार्यासाठी टाकायला हवंय तीच नेहमी योजना केली आणि देवाच्या कार्यासाठी नेहमी लोकांनी दिलं. See, that was their business, and it was not our leading. आणि तो त्यांचा व्यवसाय होता, ते काय आमचं सांगणं नव्हतं. See, I'm not saying there's anything wrong by taking some money or salary. मी असं नाही म्हणत की पगार घेणं किंवा काही ऑफरिंग घेणं देवाच्या सेवकांनी चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. See, something God strengthens us in some way. पण देवबाप काही At that time when you पद्धतीनं, don't have anything, you cannot even expect anything. पण काही रीतीनं देवबाप आपल्याला शक्ती देतो. आणि जेव्हा एखाद्या वेळेला आपल्याकडे काही नसतंच त्याला देव शक्ती देतो आपल्याला. Praise God. Amen. See, it's the grace. कृपा, The price, the cost is not greater than the grace. कृपेपेक्षा मी मोजलेली किंमत मोठी नाहीये, त्याची कृपा मोठी आहे. Praise God. मी काय किंमत मोजली, त्याची कृपा झाली तर मी उभी राहिली. How did all these things function? By the word of God. हे सगळं कसं घडतं, हे सगळं कसं घडलं वचनातून.
God has given me wisdom from this word. देवानी ना पास्टर पीटरला ज्ञान दिलंय It's not शब्दात. just the anointing. मी नेहमी त्यांना सांगते की देवाला धन्यवाद, प्रभूंनी तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे, फक्त Word. अभिषेक नाही. Word gives us वचन wisdom. वचन ज्ञान देतं, Wisdom is वचन. calling in the street. ज्ञान रस्त्यामध्ये हाक मारतंय. Who will take it? कोण ते ज्ञान घेईल? Wisdom is calling in the street. ज्ञान रस्त्यांवरती पुकारतंय. The word leads us. घ्यायला कोणी तयार आहे? घेतलं तर कल्याण होईल. See that? Somebody said yes. I कोणीतरी want. हो म्हटलं, देवबाप त्याला दी. Take it. घे It's free from घे. God. देवापासून ते मोफत आहे. घे. It gives us blessing. आशीर्वाद येतात It is त्यातून. life for us. जीवन आहे त्या. It gives us wisdom to function correctly. ज्ञान येतं त्यातून, कसं चालवायचं सगळं. Amen. जीवन, आयुष्य, प्रपंच, मिनिस्ट्री कशी चालवायची. The word strengthens you. शब्द शक्ती देतो. It can stand against every kind of oppression. कुठल्याही दबावासमोर टिकतो शब्द. It gives us peace. शांती, It gives us assurance. खात्री. If you want to be blessed in all capacity, सर्व कुवतीमध्ये जर आशीर्वाद हवे असतील then ना, the word of God should be in the top priority देवाच्या वचनाला लिस्टवर पहिलं ठेवा. and superior to everything else बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा श्रेष्ठ or देवाचं anything वचन. else and anybody else. कुणापेक्षाही जास्त मोठं देवाचं वचन. आय हॅव मॅग्निफाईड माय वर्ड मोर दॅन माय नेम. Amen. Or any knowledge of the world जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा जास्त, or any person of the world. जगातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा जास्त मान द्या शब्दाला. When that knowledge, whether that knowledge is yours or anybody else's, मग ते ज्ञान तुमचं असो आणि कोणाचं असो, if you trust in God तुम्ही जर देवावर विश्वास and ठेवला, His word, त्याच्या शब्दावर, then you will have the peace of heaven. शांती स्वर्गातली, You will स्वर्गीय have the शांती. joy of heaven. स्वर्गीय शांती, स्वर्गीय आनंद मिळेल. You will have the strength of heaven. You will have the power of heaven. स्वर्गीय शक्ती, स्वर्गीय सामर्थ्य You will मिळेल. have the leading of heaven. स्वर्गीय मार्गदर्शन मिळेल. You will have the heading of heaven. स्वर्गाकडे जाल मग. You will have the blessings of heaven. You will स्वर्गीय have the आशीर्वाद wealth of मिळतील. heaven. सगळं स्वर्गीय मिळेल आहे ना. स्वर्गीय आशीष दे, स्वर्गीय आशीष दे. Amen. You will have the healing of heaven. स्वर्गीय आरोग्य मिळेल. Deliverance of heaven. स्वर्गीय सुटका मिळेल. This word is power. शब्द सामर्थ्य आहे. This word is power. शब्द सामर्थ्य आहे. Read it every day. रबा सोदो. Bite it, chew रोज it. वाचा, रोज वाचा, रोज खा, त्याला चावा, ते पचेल असं करा. See, if you're living in anxiety, जर काही टेन्शन आलं because you're not believing in the word. तर ते टेन्शन का आलं? कारण तुम्ही शब्दावर विश्वास ठेवत नाहीये म्हणून आलं. ॲज सिम्पल ॲज See, दॅट. as you read the word, जसं तुम्ही वचन वाचाल immediate courage you get. असं धीर येतो लगेच. As you read the word, म्हणतात ना, असं गळालेलं अवसान परत येतं वचन वाचल्यावर. you get hope. आशा येते, You get confidence. विश्वास येतो. Moses said, write it on your doorpost. मोशे म्हटला, तुमच्या दारावर लिहा, Write it on forehead. डोक्यावर लिहा, Speak about it when you rise up. Speak about it when you sleep. उठताना बसताना झोपताना वचन बोला. Speak to it about to your children. मुलांना वचन सांगा, Tell them the word of God. मुलांना शब्द सांगा. I know many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी we had gone all over all these ghats and we had painted. हे जे सगळे घाट Jesus आहेत ना, loves you. Jesus loves you. त्याला ओल्ड बॉम्बे पुणा हायवे, त्यातला जो घाट होता तो घाट, नंतर या बाजूला कोणचा घाट, ओ लिनस, कात्रज घाट, हे सगळे घाट इकडचे, ह्या सगळ्या घाटांमध्ये आम्ही जाऊन वचन लिहिलं होतं. Now they have broken it because they widened the road. But आता ते घाट वगैरे फोडून त्यांनी रस्ते मोठे केलेत, पण तरी कुठे कुठे अजून ते लिहिलेलं आहे. खूप वर्ष झाली त्या. wherever you see it, it was written by us that time. त्या घाटांमध्ये, त्या खडकांवर जर कुठे वचन लिहिलेलं आढळलं तर समजा ते आम्हीच लिहिलंय. Praise God. Courage and hope and confidence. आशा, विश्वास यायचा, Your assurance goes deeper. खात्री, एकदम एकदम पूर्ण खात्री होते. You don't know what a threat you are to the kingdom of darkness. मग तुम्हाला कळत नाही तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही स्वतः अंधाराच्या राज्यासाठी किती मोठं The भय. devil is more afraid of you than you are afraid of him. तुम्हाला माहितीये, तुम्ही सैतानाला घाबरताय त्याहून जास्त सैतान तुम्हाला घाबरतो. You are a threat to his kingdom. तुम्ही दहशत आहे त्या सैतानाच्या राज्यासाठी. Every time he sees you reading the word, he knows he is being opened. ज्या दर वेळेला तो बघतो की जयश्रीनी वचन उघडलं आणि वाचलं, त्याला कळतं जयश्री माझ्या हातातनं गेली. Praise God. I'm telling you, no other book has revealed the devil openly and truthfully as the Bible. कारण बाकी कुठल्याही पुस्तकानं किंवा ग्रंथानं सैतानाला असं उघड केलेलंच नाहीये जसं बायबलनी केलंय. From the beginning to his end of his life is written in the Bible. सैतानाचा आधी आणि अंत बायबलमध्येच लिहिलाय. Everything is mentioned. सगळं इथे How लिहिलंय. he will die, where he will live forever and ever, his house,
his chains that is going to be tied to him is all mentioned in the Bible. सगळं बायबल मध्ये सैतानाचं लिहिलेलं आहे की त्याचं काय होणार आहे, तो कुठे जाणार आहे. See, those chains have to be everlasting chains. त्या साखळ्या सनातन साखळ्या असायला They पाहिजे, have to be spiritual chains. आध्यात्मिक साखळ्या असायला पाहिजेत. Amen. Paul is speaking about all those mighty things that are available to us in the Word. पॉल शब्दात सांगतो आपल्याला या सगळ्या महान गोष्टी ज्या आपल्यासाठी उपलब्ध आहेत. See, Ephesians 3:9 and 10, he says, उघडा इफिस 3:9-10. and to make all men see what is the fellowship of the mystery which from the beginning of the world had been hid in God, who created all things by Jesus Christ, to the intent that now unto the principalities and powers in heavenly places might be known by the church the manifold wisdom of God. इफिस 3:9 आणि 10. आणि ज्याने येशू ख्रिस्ताकडून सर्व काही अस्तित्वात आणले, त्या देवाच्या ठाई जे गुज युगांपासून गुप्त राहिले होते, त्याची व्यवस्था काय हे प्रकाशित करावे, अशासाठी की देवाचे बहु प्रकारचे ज्ञान आकाशातल्या सत्तास व अधिकारास मंडळीकडून आता कळावे. See, बघा, the church is showing it up. चर्च मंडळी म्हणजे कोण? चर्च दाखवतंय देवाचं ज्ञान. See, the चर्चनी Ephesian, दाखवायला हवंय. see, Ephesian book, that is the book that brings out the magnitude of what Paul is talking about, this revelation which was revealed to him. इफिसचं जे पत्र आहे ना, त्या पत्रामध्ये पॉल त्याला जे प्रगटीकरण देवाने दिलेलं होतं ना, ते प्रगटीकरण या इफिसच्या पत्रामध्ये पॉल संपूर्णतेनं लिहितो. That's why he said म्हणून पॉल म्हटला in Ephesians 3:13, इफिस 3:13, therefore I desire that you faint not at my tribulations for you, which is your glory. म्हणून मी असे मागतो की तुम्हासाठी जी माझी संकट आहे त्यामुळे तुम्ही खचू नका, See, ती तुमची गौरव आहेत. why? तुम्हासाठी जी माझी संकट आहे त्यात तुम्ही नका खचू. Because he had the word in him. He says, you don't cry for me. कारण की त्याच्यामध्ये शब्द होता, पॉल मध्ये शब्द होता, म्हणून पॉल म्हटला माझ्यासाठी रडू Don't have नका, self-pity for me. माझ्यासाठी तुम्ही or pity कीव, me. माझ्यावरती कीव नका करू. Don't faint at my tribulation. म्हणजे मला जे संकट आलं, मला जो मार बसला, जसं पास्टरांना मार बसला, त्यात तुम्ही नका हे खचू, Amen. Don't cry so तुम्ही much. नका रडू एवढे. Because I know the truth why this काय happened. मला सत्य माहितीये ना की मला हे का झालं. Because I know the devil is after me. काय मला माहितीये सैतान माझ्या मागे हात धुवून He लागलाय. doesn't want me to preach the good news to the world. सैतानाची इच्छा नाही की जगाला मी सुवार्ता गाजवावी. He knows it, but he also knows that this fellow knows the word. पण सैतानाला हेही माहितीये की पीटरला शब्द And माहिती I am defeating him with the word of God. आणि मी त्याला शब्दांनी हरवतो. Praise God. हालेलुया. See, there are many things available for us. बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. Lot of power is given to the church. खूप सामर्थ्य ऍक्च्युली चर्चला दिलंय. See, that's what he says. म्हणतो तो We need to know what belongs to us. आपल्या मालकीचं काय आहे बाय नाव आपल्याला कळायला हवं. See, the church is seated at the right hand of God. चर्च देवाच्या उजव्या हाताला बसलंय. In our gifting and in our anointing, we are seated at the right hand of God. आपल्या अभिषेकात दानात आपण देवाच्या उजव्या हाताला बसलोय. But many of us are walking Christians who think that we are nowhere, anywhere. We are just on the earth. We are not next to Christ. परंतु आपल्यातले बरेच ख्रिस्ती लोक असे चालतात की जणू आपलं काहीच नाही आणि आपण कुठेच नाही. They should know that we are heirs and joint heirs with Christ Jesus. असं नाही. बिलीवर लोकांना, ख्रिस्ती लोकांना कळायला हवं की ख्रिस्ताबरोबर मी वारीस आहे, हे माझं पण आहे. See, some people have their Bibles on the shelf, but they have never opened it. It's all full of dust. काही लोक बायबल ठेवून देतात घरामध्ये, कधी उघडत नाही, त्याला धूळ साठते. See, my big question for such people is, अशा लोकांना माझा सगळ्यात मोठा प्रश्न हा why आहे, people cry over rent payment and bill payment लोक का रडतात? एवढं भाडं भरायला लागतं, एवढं बिल भरायला लागतं, when they are heirs in Christ Jesus. जेव्हा ते ख्रिस्त येशू मध्ये, ख्रिस्त येशू बरोबर तेवढेच वारीस आहेत. लोक का Why do रडतात? people complain and gripe and grumble? का लोक तक्रार करतात, खुरखुरतात? Oh, I don't have enough on this माझ्याकडे earth. पुरेसं नाहीये, मला पुरतच नाही ना, मला कमीच पडतं ना. See, heirs without knowledge of being heirs is equal to non-heirs. कारण की अज्ञान असलेले वारीस म्हणजे नो वारीस. का? कारण जे तुझं आहे त्याचं तुला ज्ञानच नाही. Are you understand? If you don't know that you have money in the bank, तुला जर माहित नाही की तुझ्या बँकेत पैसे आहेत, you will always be grumbling, isn't it? तू तर नेहमी कुरकुरच करशील. Unless somebody tells you, "अरे तुझ्या बँकेत पैसे आहे ना बाबा." कोणीतरी येऊन जर तुला सांगितलं की तुझ्या बँकेत पैसे आहेत, तर Then you will say, "अरे मला माहित नव्हतं." मग तू म्हणशील अरे मला माहितीच नव्हतं. आणि मी आता फाटलेलं चप्पल घालतो. हा ना, काय? बघ ना. कोणी सांगितलंच नाही मला. अच्छा, स्लीपर पहन के जा रहा मैं. See? कोई बोला भी नहीं मुझे. अरे Somebody has to बोला है tell. ना, पढ़ा तो मालूम And it पड़ेगा. is told in the Bible. बाइबल मध्ये सांगितलंय ना. कोई क्यों बोलना है? बाइबल पढ़ो. Romans 5:17 says,
रोमी 5:17 by which we receive abundance of grace and of the gift of righteousness shall reign in life by one Jesus Christ. रोमी 5:17 कारण जर त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे मरणाने राज्य केले तर कृपा व न्यायीपणाचे दान यांची विपुलता जे पावतात ते अधिक विशेषे करून या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. जीवनात राज्य करतील. नाही. People say, ते मेल्यानंतर what a thinking we have. काय विचारसरणी भारी आहे. आता नाही पास्टर, ते मेल्यानंतर तुम्हाला कुठं राज हा, करायचं ते? मेल्यानंतर काय बिल भरायची का वरती कुठली बिल नाही भरायची. बिल इथंच भरायची असतात. म्हणून यहोवा मेरा चरवाहा है मुझे कोई घटी नाही इथंच गायचं असतं. हालेलुया. आता काय करू बोलले. कभी कभी मेरे अंदर से भी प्रीचर जागा हो जाता है. She is a better preacher than me. ऐसा नहीं. I just have I am substance, nowhere. you know. I am learning from him. I have learned from him. माही तर अर्ध्याहून जास्त बायबल मी आज कबूल करते त्यांच्या संदेशातून मी शिकली. म्हणजे तेवढं माझं बसून वाचणं कमी झालं कारण मी यांच्या संदेशातनं शिकले. तर एक जोरदार टाळी पास्टरांसाठी. We shall reign in life. जीवनात राज्य करू. We'll reign here. इथे राज्य करू. We have to pay the bill here. इथे बिलं भरायची असतात ना. Now you shall reign in the spiritual realm. आध्यात्मिक जगतामध्ये तुम्ही राज्य कराल. See, the parents are taking the stick and beating the children. वाच रे, तू अभ्यास वाच. But they will never do that with the word. आई वडील हातामध्ये काठी घेऊन पोरांना मारतात. तू पुस्तक वाच, अभ्यास कर. कधी बायबल वाचायला मार. Never. They will never say that. कधी म्हणणार नाहीत एक मारीन वाच बायबल. No. तसं कधी नाही बोलणार. See? दॅट मीन्स टू मच असं नाही बोलायचं. अरे वा. अरे we have to do religion when we are old. अरे म्हातारा झाल्यावर देवदेव कर कोण म्हटलं. काय चुकीचं म्हटलंय. When somebody comes in your house, समजा कोणी तुमच्या घरात आलं you give them all old stale mangoes like that, all crumpled, and say eat. तुम्ही You give त्यांना fresh ones. सडलेले आंबे खायला दिले द्याल का तुम्ही. नाही तुम्ही ताजे Overripe ones you will give. एकदम पिकलेले असे Who पचके. wants overripe mangoes? कोणाला हवे असे पिकलेले पचके. इथं ओल्ड झालं तर लोक म्हणतात वृद्ध आश्रमला पाठव आणि आपण म्हणतो देव तू घे मला. बहुत लोग बोल रहे हैं मुझे पास्टर एक ओल्ड एज होम खोलो. क्यों. See? वृद्धाश्रम खोला पास्टर का. Listen. Even children, they say old is become old. Put them in the old age home. मुलंही म्हणतात किती आता हे खूप वृद्ध झाले ह्यांना टाका वृद्धाश्रमात. Yeah, abroad it is like that. अरे फॉरेनला तर इट्स अ That's कॉमन why थिंग. by the age 60, 70, they all come back to India. फॉरेनला इट्स अ कॉमन थिंग. पण 60-70 झाली सगळे वाइंड अप इंडियाला परत. They start phoning up all the families here. आता मी विचार करतो 10 वर्षात परत येणार मी. हालेलुया. हा 60-70 त्यांना सांभाळणार तिथे कोणीच नसतं. Yeah, you know what they do? काय करतात माहितीये. They drive them in the car. मुलं काय करतात माहितीये गाडीत बसवतात घेऊन जातात त्यांना. Put them in the AC mall there म्हातारे outside. आई वडिलांना कुठल्या तरी मॉल मध्ये ठेवतात बसा इथं की आम्ही शाम तक येतोय इधर 5 बैठो मिनिटात. हम नोकरी करके आते. See? And sometimes they leave them there only. आणि कधी कधी सोडूनच देतात. मॉल मध्ये सोडलं ते सोडलंच. कुठेतरी कोणीतरी घेऊन जाणार. मग गव्हर्नमेंट Because वगैरे they say, कारण ते म्हणतात they have the centralized AC. सेंट्रलाइज एसी असतं त्यांच्याकडे. So for one old lady, put on the whole centralized AC and spend money. त्यांचे विचार खूप असे पैशाला धरून असतात. त्यांना असं वाटतं की म्हातारी आई घरात एकटीच मग त्या एका आईसाठी अख्खं सेंट्रलाइज And एसी कशाला दिवसभर What चालवायचं? I want to say is, मला जे म्हणायचं when we offer to God, आपण जेव्हा देवाला देतो how can we offer crumpled and old thing? असं चुरगळलेलं जुनं कसं द्यायचं. When we cannot eat overripe things. आपल्याला जेव्हा जास्त पिकलेल्या गोष्टी खायला आवडत नाहीत. दे मी तुझं है. ते म्हणतात आता काय करायचं तुला लोक. केस पिकल्यावर तुझं मी काय करू. When we are young, that time we never think upon God. जवानीत कधी देवाचा विचार केलाच नाही. Going all over the world. Working for the world, working for self. And then when we are old, God, मी तुझं आहे. अरे तुला घेऊन काय कर. पूरी दुनिया घुमा जवानी में कभी प्रभू का याद नहीं करा. तर म्हातारा झाल्यावरती जप माळा आणि देव म्हणतो मला नको तू कारण आधी तुझीच हिलिंग करायला लागेल. किती अगणित आजार. And when will you start working for me? मग मिनिस्ट्री कधी सुरू व्हायची. Yeah, there are old people, they say, Pastor, I want to serve God now.
How old are you? 70. But first pray for my headache and jaundice and diabetes. काही म्हातारे लोक मला म्हणतात 70 वगैरेचे, पास्टर प्रार्थना करा, मला देवाचं कार्य करायचं. मग मी म्हणतो ठीक आहे प्रार्थना करतो, पण अगोदर ही करा की माझं डोकं बरं झालं पाहिजे. डोकं खूप दुखतं, आणि डायबिटीज पण आहे, थोडं ब्लड मधुमेह प्रेशर पण पण आहे, आहे, थोडा आणि शुगर थोडं भी आहे, गुडघा थोडा पण बीपी दुखतं. पडता, हा थोडा आर्थरायटिस भी आहे. मला असं वाटतं की मी थोडं ते बिल्डिंग मध्ये जाऊन स्वार्थ सांगू, पण गुडघा दुखतं ना. जिने चढायला नाहीत पास्टर, आणि त्यांच्याकडे लिफ्ट पण नाही. Praise God. You shall reign in life. तुम्ही राज्य कराल जीवनात. Now, in this world, आता या जगात you'll have power. सामर्थ्य मिळेल. You shall reign over the devil. सैतानावर तुम्ही राज्य You shall कराल. reign over sin. पापांवर तुम्ही राज्य कराल. Reign over the world. जगावर राज्य कराल. You'll have power over everything. You shall be the head, not the प्रत्येक tail. गोष्टीवर तुम्हाला सामर्थ्य असेल. तुम्ही मस्तक असाल, शेपूट नाही. Your success is based on how much you know God through His तुमचं word. यश तुम्हाला देव किती माहिती आहे यावर अवलंबून आहे. Amen. Whatever you have lost because of the error that you don't know the word. तुम्ही जे काही गमावलं, तुमचं जे काही नुकसान झालं, ते याचमुळे झालं. एकच चूक तुमच्याकडनं झाली. काय? तुम्हाला वचन आणि देव माहित नव्हता, म्हणून नुकसान See, झालं. the devil is holding many things not because he is powerful, but because we are ignorant of God's word. सैतान बऱ्याच Say- गोष्टी धरून ठेवतो. तो सामर्थ्यवान आहे म्हणून नाही, आपल्याला देवाचं ज्ञान नाही म्हणून त्याला माहिती असतं की हे अडाणी आहे, त्यांना देव नीट माहित नाहीये, हम मूर्ख. आणि यांना वचन तर अजिबातच माहित नाहीये, तर हे होलसेल अपना आहे. There is a lying principle. The devil knows that these people are ignorant of the word. Let me go after them. सैतानाला माहिती असतं. सैतान बरोबर बघतो की हे कोण लोक आहेत की ज्यांना वचन माहित नाहीये. And suddenly when that person is reading the word, then you say, Pastor, prayer करा, कारण की मला झोप येतं आणि वाचताना. अचानक ते वचन वाचायला बसले, झांबई येते, झोपा येतात, मग ते माझ्याकडे येतात, पास्टर प्रार्थना करा ना, वचन वाचताना मला झोप येते. There is power in the name of Jesus. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. There is power in the word of God. देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. Either the sin will keep you away from the word or the word will keep you away from sin. एक तर पाप तुम्हाला शब्दापासून लांब ठेवेल, नाही तर हा शब्द तुम्हाला पापापासून लांब ठेवेल. See, many times people are living in guilt just because they don't know what God says about sin. बऱ्याच वेळेला लोक गुन्हेगारीच्या भावनेमध्ये जगत असतात, कारण की त्यांना वचनात देवानं काय लिहिलंय ते माहित नसतं. देव मला काय कृपा करणार, कशाला करणार, मी एवढं पापी आहे. हा, तू वाचतो नाही बायबल. वाचतो. बायबल म्हणतो गॉड इज अ मर्सीफुल अरे गॉड. राजा, तू पढ़तो सही, प्रभु बोला है, वो दयालु है. See, they say God will not bless me because I am a sinner. ते नुसतंच बोलत राहतात, नाही देव मला आशीर्वाद You have नाही not read the word. मी पापी आहे, असं आहे तसं आहे. अरे तू Jesus वचन- came for you. येशू तुझ्यासाठी आला, Jesus died for your sins. तुझ्या पापांसाठी मेला, He will wash you clean तो तुला स्वच्छ धुईल. if you just believe on Him. तू जर त्याच्यावर विश्वास ठेवला If you confess your sins, He is ready to forgive you. आणि तू तुझं पाप कबूल केलं, तर तो तुला क्षमा करायला तयार See, आहे. just because they don't know the word of God, they think that God is very harsh. त्यांना देवाचं वचन माहित नाही, म्हणून त्यांना असं उगीच वाटतं की देव कडक आहे. But David knew the word. पण दाविदाला वचन माहित The होतं. moment he sinned, he wrote Psalm 51. ज्या क्षणाला दाविदानी पाप केलं, त्या क्षणाला त्यांनी स्तोत्र 51 लिहून टाकलं. Amen. Amen. In Psalm 119 verse 58, David said, स्तोत्र 119:58 दावीद म्हटला, I entreated thy favor with my whole heart. Hallelujah. Be merciful unto me according to thy word. स्तोत्र 119 त्यातलं 58वं वचन. वी विल रीड इट. See, according to the word, he says. तुझ्या शब्दानुरूप स्तोत्र 119:58. मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या प्रसन्नते करता विनवले, तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर दया कर. तुझा वचनाप्रमाणे. तुझ्या वचनात तू लिहिलंय ना, तू दयाळू देव आहे ना, See? मग तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर दया कर. Now you tell me, your prayer is the foundation or the word is the मग मला foundation? सांगा, तुमची प्रार्थना पाय आहे का वचन पाय आहे? Word is the foundation. वचन पाय आहे. Prayer has to be made in line with the word. प्रार्थना करताना वचनानुरूप करा की प्रभू तुझ्या वचनात असं लिहिलेलं आहे, मी त्याप्रमाणे Now मागते. let me tell you, एक सांग. there are some people who are so ashamed to open the Bible. काही लोकांना बायबल उघडायला खूप लाज वाटते. Some think, oh, मला काय येणार एवढं मोठं हो ना, मोठं. हे असं दाट- मी शाळेत होतो तेवढं वाचलं. Who has studied? अरे शाळेत होतं तेव्हा मी वाचलं नाही. कोणी वाचलंय एवढं? आम्ही पण वाचलं नव्हतं शाळेत असताना. See, at the age of 27, I started reading the Bible. 27व्या वर्षी मी बायबल वाचायला सुरुवात केली. 19-20 ला मी केली. 20-21 We started the Bible lately. आम्ही पण आता 20-21-27 Some people म्हणजे don't even open the Bible. काही लोक बायबल उघडत पण नाहीत.
When I say Psalm 119, मी म्हणतो स्तोत्र 119 and they are like that. They don't know what. हे काय म्हणजे आम्ही कुठून तरी असं वेगळे And some चाललेलो people आहोत think, असं. हे कधी संपणार? माझं हा. माझं डोक्यावर हात हा ठेवलं ना एकदा झालं एक बार तर. एकदाचा कधी आज 9चे 9-10 झाले तरी पास्टरांनी संपवलं नाही कधी एकदाची प्रेयर होऊन घरी जावं असं झालंय काय हे काय बडबड बडबड करतात, कधी डोक्यावर हो एकदा ना. हात ठेवलं तर बस झालं आपलं. आणि त्या सिस्टर जरा जास्तच बोलतात See, this is how David knew that God is merciful. दाविदाला अशा रीतीनंच तर कळलं की देव दयाळू आहे How? कसं He says, according to the word. तो म्हणतो तुझ्या शब्दात In लिहिलंय your word, you wrote that you are merciful. तुझ्या शब्दात तू लिहिलंय की तू दयाळू आहे That's why I come to you according to thy word. म्हणून तुझ्या शब्दानुरूप मी तुझ्याकडे येतो How did David know that God will help him in his affliction? दाविदाला कसं माहित होतं की देवबाप त्याच्या त्रासात त्याला मदत करेल That how God will help him in his sickness? की त्याच्या आजारामध्ये देव त्याला कशी कशी मदत करेल See in 107 verse. बघा 107 वचन काढा 119 107 I am afflicted very much. Quicken me, O Lord, according unto your word. मी फार पीडित झालोय हे यहोवा तू आपल्या वचनाप्रमाणे मला सजीव कर See, all according to his word. सगळं तुझ्या वचनाप्रमाणे कर Otherwise, David wouldn't know that God is a healer. नाही तर दाविदाला कळलंच नसतं ना की देवबाप आरोग्यदाता आहे But he read in the word which says in the first 5 books that I am the Lord that healeth thee. पण त्यांनी वचन वाचलं होतं त्याने बायबलची पहिली 5 पुस्तकं वाचली होती ज्यात लिहिलं होतं की मी तुला आरोग्य देणारा देव आहे See, how did he know that God will favor him? त्याला कसं माहिती की देव त्याच्यावर अनुग्रह करेल Because he said, I entreat your favor कारण तो म्हणतो की मला तुझी दया हवी आहे मी तुझी दया मागतोय according to your तुझ्या word. शब्दानुरूप मागतोय See, he would have given up receiving salvation. त्याने तारण मिळवणं सोडलं असतं But what gave him confidence on God? पण कशामुळे दाविदाला इतका देवावर भक्कम विश्वास होता Verse 81. 81 वचन My soul fainteth for thy salvation, but I hope in thy word. स्तोत्र 119 81 तुझे तारण मला प्राप्त व्हावे म्हणून माझा जीव व्याकुळ झाला आहे तरी मी तुझ्या वचनावर आशा ठेवली See? आहे Every prayer is according to the word. प्रत्येक प्रार्थना दाविदाने वचनानुरूप केली Otherwise, you will not know that God is your healer. You will not know that God is merciful to you, that he will forgive you. नाहीतर तुम्हाला कळणारच नाही की देवबाप तुमचा आरोग्यदाता आहे देवबाप तुमच्यावर दया करणार आहे See, that was his confidence. दाविदाचा हाच तर विश्वास होता Not just because any Tom, Dick and Harry on the road is saying God is merciful, so God is merciful. कोणीतरी त्याला म्हटलं असं भेटणार की देवबाप दयाळू आहे म्हणून दावीद म्हटला देवबाप दयाळू आहे असं नाही त्यांनी वाचलं होतं See, in fact, every time David underwent something, he opened the Bible and he got a revelation. उलट पक्षी जेव्हा केव्हा दावीद कुठल्याही परिस्थितीतून गेला ना त्यांनी लगेच बायबल उघडलं आणि बायबल मधून वचन मागितलं देवबाप्पा माझ्याशी तू वचनातनं बोल See, verse 18 he says, 18 वचन Open thou mine eyes that I may behold wondrous things out of your word. स्तोत्र 119 18 मी तुझ्या नियमशास्त्रातली आश्चर्य पाहावी See? म्हणून तू माझे डोळे उघड Huh? He's saying, I want all wondrous things from your word. तो म्हणतो तुझ्या शब्दातली आश्चर्य कृत्य तुझं आश्चर्यकारक शब्द मला कळावा दिसावा म्हणून माझे डोळे So उघड he was not worried about gold or silver. त्याला सोन्याची चांदीची पडलेली नव्हती He was interested in the word. त्याला शब्दात इंटरेस्ट होता For in verse 72 he says, 72 वचन The law of thy mouth is better unto me than thousands of gold and silver. स्तोत्र संहिता 119:72 हजारो सोन्या रुपयापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला उत्तम आहे Praise God. हालेलुया Amen. आमेन Next week we will take the second point. पुढच्या सोमवारी दुसरा मुद्दा घेईन आज थोडा उशीर झाला स्वर्गीय सामर्थ्य दे स्वर्गीय सामर्थ्य दे स्वर को दुखो हाथ अपना बड़ा स्वर्गीय सामर्थ्य दे स्वर को दुखो हाथ अपना बड़ा स्वर्गीय सामर्थ्य दे स्वर्गीय ज्ञान तू
स्वर्गीय ज्ञान तू दे. Oh God, oh God. प्रभु Bless देवा. these people, oh Lord. या लोकांना Touch आशीर्वाद, their hearts, Lord. त्यांच्या हृदयांना स्पर्श, Let the word enter their lives. शब्द त्यांच्या जीवनात जाऊ दे. Let them love this word, oh या Father. शब्दावर त्यांचं प्रेम बसू. Open their eyes. त्यांचे डोळे उघड. As David says, जसं दावीद बोलला, open my eyes to your word, माझे डोळे तुझ्या शब्दाकडे that I उघड. may see the wondrous things that you have kept for me. तुझ्या माझ्यासाठी जे आश्चर्य कर्म तू ठेवलंय ते मला दिसावं. Open my eyes to your माझे word. डोळे उघड दे बाप्पा. Open my eyes to your word. माझे डोळे तुझ्या शब्दाकडे उघड. The world says, open my eyes to the world. जग म्हणतं की जगाकडे डोळे उघड. Open my eyes to the world that I may see what the world can give me. जगाकडे माझे डोळे उघड की मी बघावं जग मला काय काय But देईल. David says, पण दावीद म्हणतो open my eyes to your word. शब्दाकडे माझे डोळे उघड. Let all the wondrous things come from you. सर्व अद्भुत गोष्टी तुझ्याकडून येऊ दे. And when God आणि blesses, जेव्हा देव आशीर्वाद, nobody can take it away. कुणी ते आशीर्वाद घेऊ नाही शकत. God will not only give you, but He will keep you and He will keep the thing देव that gives फक्त you. तुम्हाला देणार नाही तर देणार आणि दिलेलं सांभाळणार. Praise God. हालेलुया. God took care of David. देवाने दावीदाला सांभाळलं. He became the king. दावीद राजा झाला. What was he? काय होता दावीद? Bible says, बायबल म्हणतं David took care of few sheep. दावीद थोडी मेंढरं सांभाळायचा. Few sheep. थोडी मेंढरं. That what his brothers said. त्याची भावंड त्याला असंच म्हटली. David, दावीदा, where are the few sheep that you have to take care of? तो छोटा कळप कुठे गेला तुझा? तू राखतो तो छोटा कळप And you came here आणि तू इथे आला to see how we are faring in this warfare. या रणांगणावरती या युद्धामध्ये आम्ही काय करतोय ते बघायला पाहतो. इथपर्यंत आला. तुझा छोटा कळप कुठे आहे? Few sheep. ती तुझी थोडी मेंढरं कुठे आहेत? That means म्हणजे his father must have given only 5-6 sheep for him to take care. दाविदाच्या बापानी त्याला 5-6 मेंढरं दिली असतील सांभाळायला. That is what you are capable of. दाविदाचा बाप त्याला म्हणाला की तुझ्यामध्ये एवढी क्षमता आहे, Only this much only you have. एवढी क्षमता आहे तुझ्यात. But David पण दावीद was reading the word वचन वाचायचा and he said, open my eyes, Lord. आणि म्हणायचा प्रभू माझे डोळे I उघड. want to have those wondrous things. मला ते सगळं अद्भुत कार्य हवंय. And God gave him wondrous आणि things. देवानी त्याला ते सगळं अद्भुत कार्य दिलं. He made him the king over Israel. राजा केलं त्याला इस्रायलचा. 40 years he ruled. हालेलुया. 40 वर्ष त्यांनी राज्य केलं. Even today, Jerusalem is called the city of the great आज king. पण यरुशलेमेला दावीद नगरी म्हणतात. Only 2 people are very famous in Bethlehem. 2च लोक बेथलेम गावात खूप फेमस आहेत. Not Naomi. People say Naomi, लोक म्हणतात नामी, who came to Bethlehem. जी बेथलेमला from आली Moab. होती ती नामी. No, there ती are नाही. 2 great ती people. नाही, ती नाही. 2 माणसंच बेथलेम गावात खूप फेमस आहेत. David. एक दावीद And the greatest famous person is Jesus. आणि सगळ्यात फेमस येशू. Both came from Bethlehem. दोघं बेथलेम गावात आले. Say, Lord, म्हणा प्रभू open my eyes माझे डोळे उघड to your word. तुझ्या शब्दाकडे. Bless me in your word. तुझ्या शब्दात मला आशीर्वाद I दे. trust in your मी word. तुझ्या शब्दावर I विश्वास, believe in your word. तुझ्या शब्दावर भरोसा, I love your word. तुझ्या शब्दावर माझं प्रेम आहे. Lord, bless everyone now. प्रभू प्रत्येकाला आशीर्वाद दे. Because they love your word, that's why they came here for Monday ते discipleship शब्दावर meeting. प्रेम करतात म्हणून सोमवारच्या सभेला आले. Everyone came because they love the word. प्रत्येक जण आला कारण ते शब्दावर प्रेम करतात. Now you bless them. आता तू त्यांना आशीर्वाद दे. Because you said, those who honor me, him I will honor. कारण तू म्हटला जे मला मान देतील त्यांचा मी मान They करीन. have honored you. त्यांनी तुझा मान केला. You honor them. तू त्यांचा मान कर. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Deliver them. सुटका दे. Heal them. आरोग्य दे. According to your word. तुझ्या शब्दानुरूप In Jesus' name I pray. येशूच्या नावात मान. Amen and amen.